23व्या सूत्राला आपण आलो होतो. बरोबर आहे का? हो म्हणा. काल तास घेतला नाही आपण, तुम्ही नाहीत म्हणून. पूर्ण बात्रे सर नव्हते, हो कुडके सर. सर नव्हते, म्हणून मी काल तुमच्यासाठी आम्ही संभाजीनगरला आलोय सर. हा? मी संभाजीनगरमध्ये सर. आता मला व्हिडिओ ऑन करता येत नाही, मी थोडं कामातच आहे, पण मी पूर्ण क्लास अटेंड करणार आहे. हो हो हो. नाही, आज आहेत म्हणूनच सुरू केला आता तुम्ही, नाहीतर येणार हो नव्हतं. तुम्हाला ते करणार नाही. तर आज देणारच आहे तुम्हाला. सर, स्वागत आहे. ठीक आहे. नक्की नक्की. हा, तर आपण कसं आलो होतो? तर हे येतो, इथूनच येऊयात. फार मागे नाही जायला पाहिजे. आता क्रियायुगापासून येऊ शकतो, पण येणार नाही तसं काही. पहिल्या सूत्रापासून नाही यायचं. तर आपल्याला कुठं पासून यायचं आहे? हेयम दुःखम अनागतम. बरोबर आहे का? यस सर. हेयम दुःखम अनागतम. हेय म्हणजे नको असलेलं. नको असलेलं म्हणजे त्यागण्यायोग्य. नको असलेलं, अनावडीचं असलेलं, नावडत असणारं, नको असलेलं, जगाचं सर्व एकत्रित केलं तर काय अर्थ निघतो? दुःख. बरोबर आहे? प्रत्येकाचा विषय भिन्न निघेल बरं का. कुणी म्हणेल दारिद्र्य नकोय, कुणी म्हणेल बेकारी नकोय, कुणी म्हणेल काय नकोय, अनारोग्य नकोय. आता प्रत्येकाचं काही संकल्पना असेल वेगळं, काय नकोय आणि काय हवंय. परंतु त्याचा जर अंतिम अर्थ जर काढला तर दुःख नकोय आणि सुख हवंय, हे शेवटी येतं. म्हणून आपण इथून काय म्हटलं? दुःख नकोय. आणि त्यालाच पतंजलीने दुःख, कोणतं दुःख नकोय? तर हेयम, नको असलेलं आहे. दुःखम, परंतु कोणतं दुःख? अनागतम. हो सर, सर बरोबर आहे. अनागतम. अनागत म्हणजे पुढे येणारं दुःख नकोय. असं कसं काय? आता पण दुःख नकोय, पूर्वी पण दुःख नकोय. हातात आहे का ते? अगोदरच. हा, सौदत्ते मॅडम आल्या. हा, अगोदर झालेलं दुःख तर भोगलेलं आहे. डोळ्यात पाणी भोगलेलं आता, आहे. लई दुःख भोगलंय आम्ही, लई त्रास केला. पण काय फायदा आहे? आता झालं गेलं, होऊन आता गेलं. हो त्याला तुम्ही टाळू शकत नाही, झालेल्याला टाळू शकत नाही. म्हणून ते नाही. कोटीमध्ये घेतलं नाही. दुसरं, भोगत असलेलं सध्या ते तर भोगूनच सरणार आहे, ते सुद्धा हे कोटीमध्ये घेतलं नाही. मग हे नाही. कोटीमध्ये कोणतं आहे? तर पुढे येणारं जे आहे ते टाळता येऊ शकतं, आणि तेच हे यम दुःखम अनागतम. अनागतम. मग तर ते हे जे आहे त्याचं कारण काय आहे हो? कारण आपण पाहिलंय, रोग काय आहे हे पाहिल्यानंतर, रोगाचं निदान झाल्यानंतर आपण रोगाचं कारण पाहतो आणि कारणावरती उपाय करतो. कारण मारतो, हो. कार्य आपोआप नष्ट होतं. कारण नष्ट झालं की कार्य आपोआप नष्ट होतं. तर मग ह्या दुःखाचं कारण काय हे शोधलं, आणि त्याचं नाव काय आहे? हेय हेतू. त्याला काय हे म्हणायचं? हेय हेतू. हे मग त्या हेतू. हेयाचा हेतू, हेतू म्हणजे कारण काय आहे? तर कारण 17व्या सूत्रात सांगतात, द्रष्टृ दृष्ट दर्शन दृश्ययोः संयोगो हेय संयोग. हेतू. म्हणजे द्रष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग हाच हेय हेतू आहे. म्हणजे हे कारण आहे. म्हणजे एकत्रीकरण होणं स्पष्ट शब्दामध्ये कळालं. मग ठीक आहे. मग हे दृश्य काय आहे असा प्रश्न येतो. मग प्रकाश क्रिया स्थितिशीलम जितेंद्रिय भूतेंद्रियात्मकम भोगापवर्ग. भोगापवर्गार्थम दृश्यम. दृश्य कसं आहे? प्रकाश क्रियाने स्थितीशील आहे, रजतम सत्वगुणांनी युक्त आहे, आणि ते प्रगट भूत आणि इंद्रियाद्वारे होतं. आणि भोग आणि अपवर्गार्थम, त्याचा उद्देश भोग आणि अपवर्ग असं असणारं दृश्य आहे. दृश्य म्हणजे प्रकृती अशी आहे, सांगितलेलं आहे. मग आता पुढे काय सांगणार आहेत? आता त्या दृश्याचा शेवट कुठपर्यंत होतो, त्याचं स्वरूप काय आहे, कशा प्रकारे ते प्रगट होतं हे सांगतात. त्याचं विशेषा विशेष लिंग मात्रा लिंगानी गुणपर्वाने. विशेष अविशेष लिंग मात्र आणि गुण. अलिंगानी अलिंग आणि अशा स्वरूपामध्ये. हा, नका सांगणार नाही. 16 6 1 1. हो हो, बरोबर आहे ना? अगदी अगदी. हो. 16 6 1 1 मात्र. एक किती झाले? 24च तत्व झाले ना. तत्व झालं. सांख्याचे 25 आहेत आणि योगाचे 26 आहेत. हे कसं? तर हे हा योगामध्ये ईश्वर एक अधिक आहे. मग 25च झाले, इथं 24च झाले ना. मग एक राहिला. कोण राहिला? पुरुष. तो ह्या कोटीमध्ये येत नाही ना, दृश्याच्या अंतर्गत येतो का? म्हणून ते अलग ठेवलेलं आहे तत्व मोजत असताना. हे
22 तत्व प्रकृती आणि प्रकृतीच्या अंतर्गत आहेत. पुरुष हा वेगळा 25वा झाला आणि ईश्वर सगळ्यात वेगळा सपूर्वेशामपि गुरु अगोदरपासून असलेला ते 26वा झालं. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे चला. तदनंतर आता दृष्ट्याबद्दल सांगतात. आता दृष्टा कोण आहे? दृष्टा दृश्यमात्राः शुद्धोपि प्रत्ययानुपश्याः. दृष्टा हा शुद्ध आहे, प्राकृतिक पदार्थांच्या संमिश्रणाने अज्ञान अधर्म इत्यादी विकारांनी दोषांनी रहित असूनही अपि तरी सुद्धा चित्ताच्या वृत्तीनुसार पाहणारा चेतन पदार्थ जीवात्मा आहे. चेतन आहे परंतु चित्ताच्या वृत्तीनुसार पाहतो, चष्म्यातून पाहतो, असं आपण उदाहरण घेतलं होतं. परत मग तदर्थ एव दृश्यस्य आत्मा, त्या दृष्ट्या जीवात्म्याच्या भोग व अपवर्गासाठीच दृश्याचे स्वरूप आहे. म्हणजे दृष्ट्याचं प्रयोजन काय आहे? दृश्याचं प्रयोजन काय आहे? दृष्ट्याला भोग किंवा अपवर्ग देणे. भोग केव्हा देणे? सृष्टी सर्गामध्ये. अपवर्ग केव्हा देणे? ओळखल्यानंतर अपवर्ग देणे. ज्ञान झाल्यानंतर. हे भोग किंवा अपवर्ग हे दोन्हीच कार्य किंवा उद्देश आहे याचा. ठीक आहे. मग ज्यांना हा उद्देश सफल झाला, बरं का, ज्ञान झालं, सम्यक ख्याती प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, मग ते मुक्त झाले, ते केवली झाले, त्यांना आता प्रकृतीची बाधा आहे का? दृश्याची बाधा आहे का? संलग्न आहे का? नाही. मग त्यांच्यासाठी काय झालं? नष्ट झाली. कोण नष्ट झाली? दृश्य प्रकृती. त्यासाठी भगवंताने त्रास दिला होता. कृतार्थम प्रति नष्टम. कृतार्थ झालेल्या योगी जनासंबंधी ही प्रकृती, हे दृश्य नष्ट झालेलं आहे. कृतार्थम प्रति नष्टम. बरं का, कृतार्थ व्यक्तीला दृश्य नाही आता, परंतु अनष्टम म्हणजे नष्ट नाही. कुणासाठी? तद अन्य साधारणत्वात. जे कृतार्थ झालेले जीव नाहीत, जे केवली झालेले नाहीत, ज्यांना कैवल्य प्राप्त झालं नाही, ज्यांना मोक्ष प्राप्त झालेला नाही, अपवर्ग प्राप्त झालेला नाही, अशांसाठी तर दृश्य नष्ट झालं. प्राप्त झाला नाही असं म्हणलं मी. अपवर्ग प्राप्त झाला नाही, मोक्ष प्राप्त झाला नाही, त्यांच्यासाठी अनष्टम. त्यांच्यासाठी आहे दृश्य. फक्त दृश्य नष्ट करण्यासाठी झालं ज्यांनी अपवर्ग सिद्ध केला, कृतार्थ झाले. असं ते मुक्त झाले. कृतार्थम प्रति नष्टम. सूत्र बघा की, कृतार्थम प्रति नष्टम. कृतार्थासाठी दृश्य नष्ट झालेलं आहे. अनष्ट गुणासाठी आहे तर तद अन्य साधारणत्वात. अन्य लोक जे आहेत संसारामध्ये वावरणारे, बंधनात पडलेले, त्यांच्यासाठी मात्र सृष्टी दृश्य विद्यमान असेल. इथपर्यंत आपण आलो होतो आणि 23वे सूत्र वाचलं होतं. तर आता 23व्या सूत्राला आपण जाऊया. आता मग ठीक आहे, आपल्याला काय काय कळालं यातून? हे हेतू कळाला, हे कळालं, दुःख आहे टाळलं पाहिजे, दुःख सर्वांना नको आहे. त्याचं कारण काय आहे? संयोग दोघांचा. ठीक आहे. मग तो संयोग जो आहे, दृष्ट्याचा दृश्याशी झालेला जो संयोग आहे, त्याचा सुद्धा आणखी हेतू सांगितला गेलेला आहे. त्याचा सुद्धा हेतू सांगितला गेलाय. तर तो 23व्या सूत्रामध्ये सांगितला गेलाय. वाचता कोण? सूत्र वाचा 23व. वाचणार? ठीक आहे, 20 वाचतो. स्वस्वामी शक्त्यो स्वरूपोपलब्धी हेतु संयोग. आता त्या संयोगाचे आणखी कारण काय सांगतात? प्रकृती व प्राकृतिक पदार्थाचे गुण कर्म स्वभाव व जीवात्मा आणि त्यांचे गुण कर्म स्वभाव या दोन्हींच्या स्वरूपाच्या ज्ञानाचे कारण संयोग होय. परंतु मी हिंदी मधलं वाचलं होतं त्या दिवशी. तर स्वशक्ती म्हणजे कोणती शक्ती? स्वशक्ती म्हणजे प्रकृतीची शक्ती. स्वामी शक्ती म्हणजे पुरुषाची शक्ती. म्हणजे दोन्हीच्या शक्तीचं स्वरूप पाहण्यासाठी संयोग झालेला आहे. बरं का, दोघांचा चेतन तत्वाचं गुण पाहिला. चेतनता त्याची कशी आहे? प्रकृतीची त्रिगुणाची अनुभव आला. कशातून आला? सर्गातून. निर्मिती करून पाहिली, सृष्टी किती विस्तार होऊ शकतो ते पाहिलं, शक्तीचा अनुभव आला. आणि
ह्याच्यामध्ये कशामध्ये अपवर्गामध्ये दोन्हीचे प्रतिसर्ग जो झालेला आहे किंवा संयोगाचा वियोग झालेला आहे, सम्यक ज्ञान त्याचं कैवल्याचाही अनुभव घेतला. एक भोगाचा अनुभव म्हणजे भोगाची शक्ती आणि अपवर्गाची शक्ती, स्वशक्ती आणि स्वामी शक्ती, या दोघाचा अनुभव घेण्यासाठी दोन्हीला पाहण्यासाठीच संयोग झालेला आहे. आलं लक्षात? ठीक आहे. असं 23व्या सूत्रामध्ये सांगितलं. याच कशाचं कारण सांगितलं आता? संयोगाचाही हेतू, संयोगाचा हेतू सांगितला गेला. आता त्यानंतर पुढे सांगतात 23 झालं ना सूत्र. हा, आता त्या संयोगाचं आणखी एक कारण आहे, आणखी कारण सांगितलं बरं का. हे संयोग जे दोघाचं पाहावं सुद्धा वाटलं, शक्ती पाहावी वाटली, याचं सुद्धा कारण आहे. काय कारण आहे? तस्य हेतुर अविद्या, 24वं सूत्र. विषयावरती आलो आता आपण. तस्य हेतुर अविद्या म्हणजे त्याचं सुद्धा हेतू, त्या संयोगाचंही कारण काय आहे? अविद्या, अज्ञान आहे. बरोबर. मी काल म्हणलो ना, लग्न करावे पाहून, प्रत्येकाला वाटलंच करूनच पाहावं. काय होतंय, सगळेजणच म्हणतात पण करतात, अजून आम्हालाच करू दे ना गेले तर करू नये बाबा, लग्न चांगलं नसतं, लय संसार मागा लागलं की अवघड असतं. आपण प्रत्येक जण सांगतात दुसऱ्याला आणि आपण मात्र करतात. काय होतंय, आपण पण करूनच पाहू, खोटं बोलायला लागलेत असं वाटणं म्हणजे अज्ञान आहे. उदाहरण दिले बरं का, हे असं नाही, समजून घेण्यासाठी. म्हणजे अविद्या समजलं, मग ते करून बघावं वाटलं. बरोबर आहे, हे कारण आहे अविद्येचं. बरं का, संयोग केला प्रकृती पुरुषांनी, तर त्याचं कारण काय आहे? अविद्या, म्हणजे अविद्येतूनच संयोग झालेला आहे. ठीक आहे. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. 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 अविद्येचंही सूत्र होतं, 4थं 5वं काहीतरी सूत्र असेल अविद्येचं. बरोबर, आपण तिथूनच निघालो होतो. क्लेश, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी, क्रियायोगा, आणि क्रियायोगाच्या नंतर अविद्या सांगितली गेली होती. काय अविद्या? अविद्या क्षेत्रमुक्त रेषाम, क्षेत्र असं काहीतरी क्षेत्रमुक्त रेषाम नाही, त्या अवस्था आहेत, क्लेशाच्या अवस्था आहेत त्या. अविद्या क्षेत्रमुक्त रेषाम प्रसुप्तत्व विच्छिन्नोदाराणाम, ही अवस्था आहेत, प्रसुप्तत्व विच्छिन्न आणि उदार. बरोबर. हा बघा, विसरलंय. अविद्येचं सूत्र अनित्या, अशुची दुःखा, अनात्मसु, शुची सुखात्म ख्यातीर अविद्या. अनित्या, अशुची, दुःखा, अनात्मसु, नित्य, शुची, सुख, आत्मख्यातीर अविद्या. बरं का, नित्याला नित्य समजणे, शुचीला अशुचीला शुची समजणे म्हणजे अपवित्राला पवित्र समजणे, दुःखाला सुख समजणे, अनात्माला आत्म समजणे, ह्याचंच नाव अविद्या आहे. बरोबर आहे. आणि ह्या अविद्येमुळे संयोग झालेला आहे, संयोग राहिलेला आहे. म्हणजे अविद्या नष्ट झाली की काय होईल? आता कारणापर्यंत आलो आपण. बरं का, निदान मुख्य सापडला आता, पण निदानापर्यंत आलो. द्वादश निदान होते ना बौद्ध दर्शनामध्ये, द्वादश निदान होते ना. द्वादश निदान कसे होते? 12 कारण होते. याचं कारण ते, त्याचं कारण ते, त्याचं कारण ते, त्याचं कारण ते. अंतिम कारण काय होतं? अविद्या. अविद्या. बरोबर आहे, शेवटचं कारण. तसं तस्य हेतुर अविद्या. आता आधी काय काय सांगितलं? दृग्दर्शन काय नाही हो, हा, स्वस्वामी शक्ती स्वरूपोपलब्धी हेतू संयोग, संयोगाचं हे पण कारण सांगितलं. त्याच्या अगोदर आणखी काय सांगितलं होतं? ठीक आहे, चला. तर हे कारण कळालं आपल्याला, अंतिमता आलं. हेय हेतू कळाला, हेय अनागत दुःख आहे. त्या हेयाचा हेतू काय आहे? दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग आहे, हे कारण झालं. ठीक आहे. आता त्याचं अंतिम कारण काय आहे? तर अविद्या. अविद्या. अविद्या हे संयोगाचं कारण काय आहे? अविद्या. अविद्येमुळे वाटलं पाहावं, कसं होतंय पाहावं असं वाटलं ना, मग ते पाहिलं त्यांनी आणि ते अविद्येने ग्रसित झाला आणि ते काही अविद्या सोडायला पिछा तयार नाही, जन्मोजन्मी सोबतच आहे. मग आता काय करावं लागेल? तर कारण कळाल्यानंतर आता कारणाचं निराकरण करता येतं. मग आता तिसरं तत्व सांगायला पाहिजे. आता तिसरं कोणतं? तत्वज्ञानातील 4 गोष्टीपैकी एक कोणती गोष्ट आहे? घटक. जीव जगत ईश्वर अविद्या. नायो हेय, हेय हेतू, हा हेय झालं अनुपाय. अनोपाय.
नाही, हान अगोदर. अगोदर हेय नको असलेलं, हेय हेतू म्हणजे त्याचं कारण, पुन्हा कारण. हान. हान हान म्हणजे हे हान हे आणि याच्या हान अति उपाय. विरोधी असलेलं. हान काय आहे आणि ते प्राप्तीचा उपाय त्याला म्हणायचा हानोपाय. आलं लक्षात? हेय, हम्म. हेय हेतू, हान हेतू आणि हानोपाय. हान मग आता हानोपाय. काय कळालं आपल्याला? हेय कळालं आणि हेय हेतूही कळाला. हे हेतू मग कळाला. आता आता हान हान. काय आहे हे 25व्या सूत्रात सांगत आहेत. आता हान काय आहे? हान म्हणजे काय? हवं असलेलं. हे याच्या अगदी विरोधी बरं का. हेय म्हणजे नको असलेलं. मग हान काय असेल? हवं असलेलं. हवं आता असलेस. हवं काय काय सांगा तुम्ही? सुख. सुख अंतिम झालं ते. हा. हा, सुख. काही जण म्हणतात नाही नाही आम्ही सुख लई दुःख झेललं काय तर करण्यासाठी. दुःख झेलतात का? सुखासाठी. बरोबर आहे. सुखासाठी. आणि काही जे करतात, काही कष्ट करतील, बरोबर आहे, दुःख सहन करतात, ऑपरेशन करून घेतात, फाडतात, पोट फाडतात, हात फाडतात, काय 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 करतात डॉक्टर. त्रास होतो का नाही? होतो ना. इंजेक्शन देताना सहन करतात का? सुखासाठी. दुःख आहे तिथे, त्रास होतो, दुखतं, परंतु अंतिम सुखासाठी मधलं दुःख सहन करतात. म्हणजे असं वाटतं परमनंट सुख पाहिजे, त्यासाठी तात्पुरतं दुःख सहन केलेलं ठीक आहे. आलं लक्षात? दुःख होतं का बरोबर. नाही इलाज करत असताना? होत हा, होत. मग ते अंतिम उद्देश हा सुख अपेक्षित सुख. आहे. हान हे अंतिम काय येईल? सुख पाहिजे. बरं सुख. का? काल आपण हे सुद्धा मी उदाहरण घेतलं होतं. आत्महत्या करणारे आत्महत्या का करतात विचारा? दुःख होतंय की कारण नाही? का करतात? दुःख होतं मग सुखासाठीच. दुःख जास्त दुःख झाले म्हणून नकोय सुख म्हणून आणि मिळवण्यासाठी. मरणात सुख आहे बाबा वाटतंय म्हणून. मार्ग चुकीचा असेल पण उद्देश एकच आहे सर्वांचा. सुख एकच आहे. मार्ग काही पण असो, कुणी काहीही मार्ग निवडतील, परंतु उद्देश मात्र एकच असतो सर्व जीवांचा. बरं का? सर्व इच्छा यावत जीव सुखाचीच इच्छा करतात, कारण सुखच आहे त्यांचं, गुणच सुख आहे, सच्चिदानंद स्वरूप असल्या कारण. चला, वेदांताकडे नाही द्यायचं आपल्याला, असो. तर आता मग हे हेतू नंतर हान हे तत्व आता सांगत आहेत. हेय, दुःख व हेयाचे कारण संयोग हे कारणासह सांगितले गेले आहे. आता यापुढे हानासंबंधी सांगत आहेत. काय सांगत आहेत? 25वं सूत्र पाहायचं आहे. पाहतायत का? पुस्तक हो. आहे का हातात सर्वांच्या? ठीक आहे. 25वं सूत्र काय आहे? तदाभावात संयोगाभावो हानम तदृशे कैवल्यम. तदाभावात, तद अभावात. तद तद म्हणजे कशाचा? त्याच्या अभावात. कशाचं सांगितलं अगोदर? काय सांगितलंय? दुःख. अविद्या. हा, मग त्याच्या अभावात, तद अभावात. कुणाच्या अभावात? अविद्येच्या अभावात. कारण अविद्या काय आहे? तस्य हेतुर दुःखाचं अविद्या. अंतिम कारण. कारण ते आहे हे संयोगाचं. संयोग हा दुःखाचं कारण झालं आणि त्या संयोगाचं कारण अविद्या आहे. मग ती अविद्या म्हणजे तद अभावात, म्हणजे त्या अविद्येचा अभाव झाल्याने, म्हणजे अविद्या नष्ट झाल्याने काय होतो? संयोगा अभावो, म्हणजे संयोगाचाही अभाव होतो. आणि संयोगाचा अभाव झाल्याने काय होतं? हानम, हान प्राप्त होतं. हान म्हणजे मोक्ष, अपवर्ग, मोक्ष. कैवल्य. हान आणि तदृशे कैवल्यम, तेच जीवात्म्याचे कैवल्य होय. तदृशे हे कैवल्यम. कैवल्य कशाला म्हणतात? त्यालाच अविद्येचा अभाव. अविद्येचा अभाव म्हणजे संयोगाचा अभाव. संयोग. संयोगाचा अभाव म्हणजे आत्यंतिक सुख, केवलपणा, एकटेपणा, मोक्ष, आनंद. आणि त्यालाच योग दर्शनात, योगात काय म्हटलेलं आहे? ईश्वर. कैवल्यम. त्याचं नाव कैवल्य आहे. केवलता, केवल होणे म्हणजेच कैवल्य. ठीक एक. आहे. त्या विद्येचा अभाव झाल्यामुळे दृष्टा व दृश्याच्या संयोगाचा अभाव होतो. तो हान आहे आणि तेच जीवात्म्याचे कैवल्य होय. ठीक आहे. हानही कळाला आता. हान काय आहे? कैवल्य. कैवल्य आहे. हान काय आहे? कैवल्य. कैवल्य. हेतू, हेय दुःख आहे. हे हेतू हेतू संयोग आहे. दुःखाचे कारण. हे हेतू संयोग आहे. संयोगाचा हेतू अविद्या. अविद्या. हा, छान. हा, हेय दुःख, पुढे असणारं दुःख हे आहे, नको असलेलं दुःख आहे. दुःखाचं कारण दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग आहे. संयोग संयोग. हे कारण झालं आणि संयोग होण्याचं कारण काय झालं? अविद्या. अविद्या. हा, मग आता अविद्या नष्ट झाल्यानंतर तदाभावात, तद म्हणजे अविद्येच्या अभावाने. अविद्येचा अभाव झाला म्हणल्यावर कशाचा अभाव झाला? संयोगाचा अभाव संयोगाचा. झाला. आणि संयोगाचा अभाव झाला म्हणजे केवल झाला.
संयोग म्हणजे वेगवेगळे झाले दोघे ऑटोमॅटिक, एकत्र झाले आणि संयोगाचा वियोग झाला, वेगवेगळे झाले. वेगळे झाले म्हणजे केवल झाले, आणि केवल झाले केवळ म्हणजे कैवल्य झालं. हेच कैवल्य योग दर्शनाला अपेक्षित आहे. आलं लक्षात? याच कैवल्याला हान म्हटलेलं आहे. हान म्हणजे काय? हवं असलेलं. हान हवं शब्दाचा असलेलं, अर्थ काय आहे? हवं असलेलं. हवं असलेलं. हवं असलेलं म्हणजे सुख, आनंद, परमानंद, मोक्ष, मुक्ती. आलं कैवल्य. लक्षात? कैवल्य. हा, ठीक आहे, पुढे जायचं. चला. तदाभावात संयोगाभावो हानम तदृशे कैवल्यम. आता मग ठीक आहे, तुम्ही सांगितलं बाबा, काय सांगितलं? कैवल्य आहे अविद्येच्या अभावाने, कैवल्य. अविद्येच्या अभावाने संयोगाचा अभाव होतो. कैवल्य प्राप्त. संयोगाचा अभाव झाल्याने कैवल्य प्राप्त कैवल्य होतं. प्राप्त. म्हणल्यानं कसं होतंय हो? त्याचा काही उपाय सांगा ना. आता विषय चौथ्या तत्वाचा येणार आहे. हानोपाय. हा, हनोपाय. हानोपाय. हा, म्हणजे आता काय सांगितलो? हे सांगितलं, हे हेतू सांगितला. हे मग ते हन अविद्या नष्ट झाली की संयोग नष्ट होतो, संयोग नष्ट झाला की कैवल्य होतं, आणि तेच कैवल्य आहे. कळालं की मग संयोगामुळे दुःख आहे, मग वियोगात सुख आहे. कळालं. परंतु तो वियोग, तो केवलपणा प्राप्त कसा करावा? त्याला म्हणायचं उपाय. पूर्ण सर काय बोलत आहेत? त्याला आता म्हणायचं उपाय. बोला बरोबर. सर. हा, काही नाही, आता अष्टांगाकडे जायला लागेल म्हणजे. हा, नाही मग तेच जात आहेत, जवळ आलंय ना, मग क्रम न्यायचंय तिथेच आपल्याला अष्टांगाकडे. आता आधी कैवल्य सांगितलं ना, आणि कैवल्याकडे कसं प्राप्तीचा मार्ग सांगणार आहेत पुन्हा. हा, साधनं तेच मग आहेत ना, मग काय? साधनं तेच आहेत ना अष्टांगाच. कैवल्य हो, प्राप्तीची साधना जवळ आले करायची ना ना आता. सूत्र. हा. ठीक आहे, काय सांगत होतो मी? हेय अनागत दुःख आहे, हे हेतू संयोग आहे, संयोगाचा हेतू, संयोगाचं कारण अविद्या आहे. अविद्या. मग अविद्या नष्ट झाली की संयोग नष्ट होतो, आणि संयोग संपला म्हणजे कैवल्य प्राप्त झाली, आणि हेच कैवल्य म्हणजे योगदर्शनाचा उद्देश आहे, ध्येय आहे. मग ते प्राप्त करण्याच्या उपायाला काय म्हणायचं? हानोपाय. हानोपाय. हा, हान उपाय म्हणजे हान प्राप्तीचा उपाय. हान म्हणजे सुख, हान म्हणजे कैवल्य, आणि ते कैवल्य, ते सुख प्राप्तीचा उपाय म्हणजेच हानोपाय. मग 26व्या सूत्रात आता सांगतात, तो सांगा कैवल्य प्राप्तीचा उपाय सांगा. मग पतंजली सांगतात, विवेक ख्यातिर्विप्लवा हानोपायः. विवेक ख्यातिर्विप्लवा हानोपायः. परिपक्व अवस्था प्राप्त झालेले प्रकृती व प्राकृतिक पदार्थांची बुद्धी इत्यादींचे व पुरुषांचे पृथक पृथक भेदज्ञान मोक्षाचे साधन होय. हानोपाय म्हणजे मोक्षाचं साधन काय आहे? तर विवेक ख्याती, विवेक ख्याती, पुरुष ख्याती, सम्यक ख्याती, हे शब्द पाहिलेत आपण. ख्याती म्हणजे ज्ञान. ज्ञान, ख्याती म्हणजे ज्ञान. मग विवेक ख्याती, विवेक म्हणजे भेदज्ञान. कशाचं भेदज्ञान? प्रकृती खऱ्या आणि खोट्याचं, पुरुषाचं. पुरुष आणि प्रकृतीचं. हो, बरं का? म्हणजे पुरुष प्रकृतीचं भेदज्ञान. कसलं ज्ञान? पृथक पृथक ज्ञान. म्हणजे जे व्यक्ती काय करत होता आहे, चेतन पुरुष कसा आहे? दृष्ट आहे, परंतु कसा पाहतो? चष्म्यातून. हा, चष्म्यातून नाही. त्याला इथला शब्द काय आहे? उदाहरण झालं किंवा चष्मा, बरोबर आहे, कळालंय तुम्हाला? हा, सांगा. अविद्यामुळे. नाही नाही, कशाच्या माध्यमातून पाहतो? दृष्ट आहे, दृष्ट. चष्मा म्हणला. प्रकृतीच्या माध्यमातून. हा, आणखी चित्तवृत्तीच्या माध्यमातून. चित्तवृत्तीच्या माध्यमातून. बरोबर आहे ना? मग त्या चित्तवृत्तीला आपण चष्मा म्हणलं होतं. कळाले? पण शास्त्रीय शब्द वापरा ना तिथे. उदाहरण चष्मा आहे, बरं का? ठीक आहे, लक्षात राहिलं होतं त्यांना. ठीक आहे, तर मग काय होतं? पृथक पृथक पाहतो. आता म्हणजे चष्मा नाही, आता त्याला चष्म्यातून पाहत नाही. कशातून पाहतोय? चित्तवृत्ती रहित झालेल्या आहेत त्याच्या, चित्तवृत्ती निरोध झालेला असतो. त्यावेळेसच हानो चित्त काय विवेक ख्याती प्राप्त होते. म्हणजे पुरुष प्रकृतीचं पृथक ज्ञान होतं, दृष्ट्यांचं आणि दृश्याचं वेगळंपणाचं ज्ञान होतं. त्यालाच म्हणलेलं आहे विवेक ख्याती. आणि ह्या विवेक ख्यातीनेच कैवल्य प्राप्त होतं असं सांगितलेलं आहे. काय आहे मार्ग? हानोपायाचा म्हणजे मोक्ष प्राप्तीचा मार्ग काय आहे?
विवेक ख्याती. हा. आता विवेक ख्याती कशाने प्राप्त होते, मग पुन्हा अष्टांग योगाकडे जायचं, असा क्रम लावा बरं. हा. कैवल्य प्राप्तीचा मार्ग अष्टांग योग म्हणायचा नाही. आलं का लक्षात? कैवल्य प्राप्तीसाठी उपाय काय आहे? विवेक ख्याती. त्यालाच समानार्थी शब्द काय असेल? पुरुष ख्याती. त्यालाच नाव काय असेल? सम्यक ख्याती. ठीक आहे, तिन्ही नावं धरले तरी तेही ज्ञानच असेल, पृथकतेचं ज्ञान असेल. ठीक आहे, पुढे जायचं. आता त्या विवेक ख्याती त्याची प्रांतभूमी सांगत आहेत. प्रांतभूमी किती आहेत? तस्य सप्तधा प्रांतभूमी ही प्रज्ञा. त्या विवेक ख्याती प्राप्त झालेल्या योग्याची 7 प्रकारची प्रकृष्ट अवस्था असणारी बुद्धी असते. त्या योग्याची 7 प्रकारची प्रकृष्ट अवस्था असणारी बुद्धी असते. सप्तधा प्रांतभूमी ही प्रज्ञा. या विवेक ख्याती प्राप्त झालेल्या योग्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी कशी असते? सप्तधा प्रांतभूमी 7 प्रकारची असते. कशी कशी असते एवढंच ना इथे सांगितलेलं आहे, म्हणून आपण भाष्य वाचूयात. इथे आता इथे भाष्य वाचूयात बरं का. इथे फक्त भाष्य वाचूयात. तसे ती प्रत्युदित ख्याते हे प्रत्याम्नायाः. नका पुन्हा अर्थ वाचूयात फक्त. तर सूत्रात प्रयुक्त झालेल्या तस्य शब्द विवेक ख्याती प्राप्त झालेल्या योग्याला लक्षित करतो. सप्तधाचा अर्थ अशुद्धीच्या आवरणरूपी दोषांना दूर करण्याने चित्तात अन्य प्रकारच्या ज्ञानाची उत्पत्ती न झाल्यामुळे विवेक ख्याती असणाऱ्या योग्याची 7 प्रकारची प्रज्ञा असते. कोणकोणती? जसे की ते हेय म्हणजे पूर्ण रूपाने जाणले गेलेले आहे. या हेयचे पुन्हा काही परिज्ञेय नाही, म्हणजे हे याचं ज्ञान झालंय आणि त्या हेयाचं पुन्हा काही परिज्ञेय नाही. हे पहिली भूमी विवेक ख्याती मधलं सांगत आहेत बरं का. विवेक ख्याती प्राप्त पुरुषाची बुद्धी कशी असते असा अर्थ घेऊ आपण त्याचा. आता दुसरं काय असेल? सप्तधा एक झालं. दुसरं हेयाचे हेतुभूत क्लेश क्षीण झालेले आहेत, त्यांना क्षीण करण्यायोग्य दुसरे काही नाही. हे एक ज्ञान. कसलं ज्ञान? प्रज्ञा कशी झालेली आहे? हे यांचे हेतुभूत क्लेश, हे यांचे हेतुभूत जे क्लेश आहेत ते क्षीण झालेले आहेत, त्यांना क्षीण करण्यायोग्य दुसरे काही नाही. आता क्षीण करण्यायोग्य काहीही राहिलेलं नाही. तिसरं निरोध समाधीद्वारे हानाचा साक्षात्कार झालेला आहे. म्हणजे निरोध समाधीद्वारे चित्तवृत्ती निरोधाद्वारे काय झालेला आहे? हानाचा साक्षात्कार. हानाचा म्हणजे कैवल्याचा. कैवल्याचा. हा ठीक आहे, कैवल्याचा साक्षात्कार झालेला आहे. पुढे विवेक ख्याती रूपी हानोपाय सिद्ध झालेला आहे. ही प्रज्ञेची 4 प्रकारची या कार्याने विमुक्ती आहे. 4 कार्याने ही विमुक्ती झाली प्रज्ञेची. आता चित्त विमुक्ती 3 प्रकारची असते. हे झाली कोणती विमुक्ती? प्रज्ञेची कार्य विमुक्ती झाली. 4 प्रकारची कार्य विमुक्ती. काय? क्षीण करण्यायोग्य दुसरे काही नाही क्लेशांचं. हानाचा साक्षात्कार झालेला आहे. विवेक ख्याती हानोपाय सिद्ध झालेला आहे. ही प्रज्ञेची 4 प्रकारची कार्य विमुक्ती आहे. आता चित्त विमुक्ती 3 प्रकारची आहे. बुद्धी चरिताधिकार झालेली आहे, म्हणजे चरितार्थ झालेली आहे. जसे की पर्वताच्या शिखरावरून घसरलेला दगड मध्ये कुठे न थांबता भूमीच्या तळावर जाण्यासाठी प्रवृत्त होतात, तसे सत्व इत्यादी गुण चित्ताबरोबर प्रत्ययाभिमुख होऊन विलीन होतात. प्रयोजन नसल्यामुळे कारणामध्ये लीन झालेल्या 3 गुणांची उत्पत्ती पुन्हा होत नाही. चित्तविमुक्ती म्हणजे कळालं? प्रतिस्प्रसव म्हणजे गुण मूळ कारणामध्ये लीन झालेले आहेत, मूळ कारणामध्ये लीन झालेले, त्यामुळे ते परत वापस येण्याचं संभवता नाही. म्हणजे गुणाची लीन झालेत, म्हणजे गुण कुठून प्रकट झाले? प्रकृतीतून गुण आलेले आहेत, पण प्रकृतीमध्ये मूळ कारणामध्ये गुण लीन झाले, त्यामुळे ते परत प्रगट होण्याचा संभव नाही. हे 7वं. या अवस्थेत गुणांच्या संबंधापासून पृथक स्वरूप मात्र प्रकाशयुक्त निर्मल पुरुष केवळ आपल्या विशुद्ध स्वरूपानेच भासित होतो. इथे काय होतं? आता पुरुष केवळ विशुद्ध स्वतःच्या शुद्ध स्वरूपानेच भासित व्हायला लागतो. या 7 प्रकारच्या प्रांतभूमी प्रज्ञेचा अनुभव असणारा पुरुष कुशल या नावाने ओळखला जातो. कुशल नावाने ओळखला जातो. चित्त आपल्या कारणात लीन झाल्यावरही
गुणसंबंधाने रहित असल्यामुळे मुक्त कुशल असे म्हटले जाते. ठीक आहे. हे सप्तधा प्रांतभूमी असते. कुणाची? विवेक ख्याती प्राप्ताची प्रांतभूमी सप्तधा असते. आता सिद्ध झालेली 28वं सूत्र बरं का, त्याची अवतारणिका पाहिजे. सिद्ध झालेली विवेक ख्याती हानोपाय आहे. साधनाशिवाय सिद्धी होऊ शकत नाही. त्यामुळे साधनांचे वर्णन केले जात आहे. आता काय सांगायचं आहे? साधनाशिवाय सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे या हानोपाय सिद्ध करण्यासाठी साधनांची माहिती देण्याचे सूत्र सुरू झालेले आहेत. आता इथून आता काय केलं जात आहे? साधनं सांगितली जाणार आहेत. कारण या पादाचं नाव काय आहे? दुसऱ्या पादाचं नाव आहे साधनपाद. ठीक आहे. तर आता साधनं सांगत आहेत. कोणकोणती साधनं आहेत? योगांगानुष्ठाना शुद्धेक्षये ज्ञानदीप्तिरा विवेक ख्याते. मनवाणी शरीराने योगाच्या 8 अंगाच्या आचरणाने अशुद्धीचा नाश झाल्यावर विवेक ख्यातीपर्यंत ज्ञानाचा विकास होतो. आता हे विवेक ख्यातीच्या ज्ञानाचा विकास कसा होतो? मनवाणी शरीराने, म्हणजे योग निव्वळ शरीराने करायची गोष्ट नाही बरं का. नुसतं लवचिक शरीराचा भाग म्हणजे योग नव्हे. योग हा शरीराने, वाणीने आणि मनाने घडला पाहिजे. आणि ह्या अष्टांग योगाच्या आचरणाने योगांगाच्या 8 सांगितले नाहीत आणखी. योगांगाच्या अनुष्ठानाने काय सांगितले? योग अंग अनुष्ठानाने काय होतं? अशुद्धी क्षये, अशुद्धीचा क्षय होतो. आणि अशुद्धीचा क्षय झाल्याने काय होतो? ज्ञानदीप्ती. ही ज्ञानदीप्ती म्हणजे ज्ञानाचा प्रकाश होतो. आणि प्रकाशाने काय होतं? अविवेक ख्याते, विवेक ख्यातीपर्यंत होतो. ज्ञानाचा प्रकाश विवेक ख्यातीपर्यंत जातो. म्हणजे या योगांगाच्या अनुष्ठानाने काय होतं? विवेक ख्याती प्राप्त होते. ठीक आहे. पुढे जाऊया. मग आता विषय येतो पूर्ण पात्रे सर. योगांगाच्या अनुष्ठानाने बरं का अशुद्धीचा क्षय होतो आणि ज्ञानदीप्ती विवेक ख्यातीपर्यंत जाते, तोपर्यंत राहते. कळालं. मग आता आणखी सांगाय नाहीत ना अंग. फक्त काय सांगितलं पतंजलींनी? योगांगाच्या अनुष्ठानाने. बरोबर आहे. योग अंगांच्या अनुष्ठानाने अशुद्धीचा क्षय होतो, ज्ञानदीप्ती विवेक ख्यातीपर्यंत राहते. सांगितलं. मग ठीक आहे. मग अंग सांगा की. मग प्रश्न येतो, मग ती अंग किती आहेत, कोणती आहेत, कसे कशी आहेत सांगा. बस आता सुरू झालं चक्र. आता सुरू झालं. मग आता काय म्हणतात? ह्या योगांग जे तुम्ही म्हणलात विवेक ख्यातीपर्यंत नेणारे, ती योगांगाचं वर्णन करा. ती अंग आम्हाला सांगा, विस्ताराने सांगा. लगेच पुढे घेऊन जाऊ नका, वाढू द्या थोडे सूत्र. असं म्हणल्यानंतर मग पतंजली म्हणले ठीक आहे, आता आपण थोडकं सांगत होतो, आता अष्टांग योगाचा विस्तार करूयात. म्हणून आता कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी अष्टांग योग सविस्तरपणे सांगणार आहेत बरं का. तर तो 29व्या सूत्रामध्ये आता सांगतात. काय सांगतात? ते अंग असे आहेत. तत्र योगांगान्यवधायते. योगांगाचे अवधारण निश्चित असे आहे. कसे आहे? 29वं सूत्र. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाध योग, अष्टावंगाने. 8 अंग आहेत बाबा. म्हणजे अगोदर अंग आहेत म्हणले. म्हणजे योगांगाच्या अनुष्ठानाने अशुद्धी. बरं का, क्रम लावा पण बरं का. आता अष्टांग योगामध्ये आपण जात असतो, पण अष्टांग योगात कसा प्रवेश झाला? पूर्ण पात्रे सर. सर बिलकुल. हे यापासून यायचं बरं का. पण विवेक ख्यातीच्या पुढे सुरू होणार. काय झालं? विवेक ख्यातीच्या साठी अष्टांग योगाचा उपयोग करायचा. हो. विवेक ख्याती कशासाठी? हानोपायासाठी. हानोपाय म्हणजे हानोपाय काय आहे? कैवल्य. हानम तदृश हे कैवल्य. हानोपाय विवेक ख्याती कशासाठी? कैवल्यासाठी. कैवल्य कसं प्राप्त होतं? योगांगाच्या अनुष्ठानाने. मग पुन्हा योगांगाची माहिती सांगितली. असं क्रम म्हणजे सगळे सूत्र येतो, 1-2च नाही. पहिल्या सूत्राचं 195व्या सूत्रापर्यंत क्रमच लावायचा. असं पाठ करायची पद्धती विकसित करा. ठीक आहे. चला, अंग कळाले ना? 8 अंग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी.
असे 8 अंग आहेत. अष्टांग. कशाचे? योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षये ज्ञानदीप्तिरा विवेक ख्याते, हे ते यासाठी 8 अंग सांगितली गेली आहेत. थांबायचं का घ्यायचं आता पुढे? घ्या ना, काय घ्यावं, ठीक आहे. विषय नवीन सुरू होतो म्हणून म्हटलं. ठीक आहे, आता आहेत संख्या, आज ठीक आहे, मग राहू द्या. घेऊयात, थोडंसं घेऊयात, 2 अंग तरी घेऊयात आपण. मग आता सांगायला लागले अंग, 8 अंग सांगितले. 8 अंगावरती कसं सांगेल? नुसतं नावं घेऊन कसं भागताय? त्याचं वर्णन केलं पाहिजे, त्याची माहिती सांगितली पाहिजे. तर 8 अंग विस्तृत आचरण अनुष्ठान झाल्याशिवाय विवेक ख्याती कशी प्राप्त होईल? मग आपल्याला एका एका अंगाचं अनुष्ठान करायचं आहे. म्हणजे अष्टांग योगाचं सुद्धा काय करायचे? माहिती नाही घ्यायची. विवेक ख्याती माहितीने प्राप्त होत नाही. कशाने? अनुष्ठानाने. अनुष्ठानाने. अनुष्ठान कसं करायचंय? शरीर मन वाणीने करायचंय. शरीराने, मनाने आणि वाणीने करायचं आहे अनुष्ठान. मग त्यातून आता किती अंग सांगितले होते 29व्या सूत्रात? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. मग आता एक एक सांगा. विषय काय आहे आता? एक 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 सुटसुटीत व्यवस्थित सांगा. मग पतंजलीने घेतलं एक. पहिलं काय आहे? यम. यम. पहिलं काय आहे? यम. 30वं सूत्र यमाचं आहे. कोणते यम आहेत? अहिंसा, सत्य, स्तेय, ब्रह्मचर्या, परिग्रहा यमः. म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या 5 मिळून यम म्हणलं जातं. एक नाही यम. म्हणजे यम किती आहेत? 5. यम किती आहेत? 5. 5 यम आहेत. 5 म्हणजे एक अंग, 5 मिळून एक अंग झालेलं आहे. मग त्या 5 ही वर्णन आता करावंच लागणार आहे. तर त्यासाठी भाष्य वाचायचं का भाष्य? का चलाव पुढे चलूयात? तेवढं काही अवघड नाहीये. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. कळालं? 5 अंग, यमाचे 5 अंग आहेत. अष्टांगातील पहिले अंग यम आहे आणि यमाचे अंतर्गत 5 उपांग आहेत. ते अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह आहे. तदनंतर मग आता यांचं एकेकाचं वर्णन करण्यापूर्वी महर्षी पतंजली सांगतात, या अष्टांग योगापैकी अष्टांग योगाचा सुद्धा कर्मणा मनसा वाचा तिन्हीद्वारे अनुष्ठान करायचंय. मग अनुष्ठान म्हणजे व्रत. ते व्रत कसं आचरण केलं पाहिजे? यातील अहिंसा पहिलं. अहिंसा म्हणजे काय आहे? अहिंसा म्हणजे काय आहे? हिंसा न करणे. नकारात्मक आहे. हिंसा घ्या. हिंसा म्हणजे कृतकारिता अनुमोदिता हे सांगितले. त्या प्रकारे हिंसा कोणत्याही प्रकारे कर्माने, मनाने आणि वाचेने, कठोर तोंडाने पण बोलायचं नाही, मनाने विचार करायचे नाही हिंसेचा, किंवा स्वतः कार्याने सुद्धा हिंसा करायची नाही. म्हणजे कर्मणा मनसा वाचा हिंसा न करणे, त्याला म्हणायचं अहिंसा. त्याला म्हणायचं अहिंसा. ठीक आहे. कुणाशीही हिंसक वागायचं नाही. पहिलं यमातील पहिलं अंग झालं अहिंसा. दुसरं काय आहे? अहिंसा, सत्य. सत्य सत्य म्हणजे सत्य आचरण. जसे पाहिलेलं आहे, अनुमानाने जाणलेलं आहे, ऐकलेलं आहे, तशाला तसेच व्यवहार करणे, याच नाव सत्य. ठीक आहे. त्यानंतर काय? अस्तेय. तिसरं तत्व आहे अस्तेय. काढा बाजूला. स्तेय उरत. स्तेय म्हणजे काय? चोरी करणे. चोरी करणे. कर्मणा मनसा वाचा. एक खरोखर चोरी करणे स्तेय. दुसरी वाणीने चोरीचे भाव प्रकट करणे, तेही चोरीच आहे. आणि बरोबर आहे. आणि विचार सुद्धा मनाने चोरीची भावना करणे, ही सुद्धा मानसिक चोरीच आहे. किंवा आपल्या अधिकार कक्षेत नसलेल्या गोष्टीची अभिलाषा, ही सुद्धा चोरीच आहे. हो, आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर असणारं धन, सत्ता, संपदा जे काय आहे ते आपलं व्हावं अशी भावना, ती म्हणजे सुद्धा चोरीच आहे. म्हणजे अस्तेय म्हणजे अशा प्रकारे स्तेयाचा अंगीकार न करणे, स्तेय न करणे म्हणजे अस्तेय. आता चौथं असेल ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्मचर्य म्हणजे काय?
अविवाहित राहणे. नियमांचं पालन नाही करणे. नाही नुसतं आणखी अविवाद आहे. करतात नाही, पण नियमात राहणं, संयमात राहणं आणि वीर्य शक्ती राखून ठेवणं. हा आणखी म्हणजे इतर 4 जे आहेत सत्य, अहिंसा यांचं पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. आहे असं नाही. ठीक आहे. एक म्हणले सर म्हणले अविवाहित राहणे म्हणजे ब्रह्मचर्य असं मान्य आहे. मुलगी कोणी दिना गेलं ब्रह्मचारी पहिलं सामान्यपणे. हो हा या अर्थ व्यवहारामधला सांगतो, तो सामान्य अर्थ आहे व्यवहारामधला. मुलगी दिना गेलं, लग्न होईना गेलं, त्याला नाव आहे ब्रह्मचारी सामान्य. त्यानंतर पुढचं आणखी थोडं सूक्ष्म गेल्यानंतर अर्थ होतो की मैथुन न करणे, संभोग न करणे, याला म्हणायचं ब्रह्मचर्य. ठीक आहे. त्यानंतर तिसरा अर्थ असाही काही ग्रंथात सांगितलाय, ब्रह्मवर्चसाची प्राप्ती म्हणजे ब्रह्मचर्य. हा सगळ्यात सूक्ष्म अर्थ आहे. ब्रह्मचर्य वीर्यरक्षण ही साधना आहे आणि ब्रह्मवर्चस हे साध्य. ब्रह्मवर्चस हे त्याचं साध्य आहे आणि ते प्राप्त झालं म्हणजे खरा ब्रह्मचारी झाला. म्हणून नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे, वैराग्य वावगे देश त्यागे, तुकोबाराय म्हणतात. ब्रह्मचर्य म्हणजे बायको सोडणे म्हणजे ब्रह्मचर्य नव्हे, आणि वैराग्य म्हणजे घर सोडून जंगलात जाऊन राहणे. बांधलेलं घर सोडायचे आणि काय कुटिया बांधून राहणे, हे काय वैराग्य थोडंच म्हणतात असं म्हटलेलं आहे. अभ्यास वैराग्य. ठीक आहे अभ्यास वैराग्य. तर काय होतं, आपण ब्रह्मचर्यापर्यंत आलो. तर ब्रह्मचर्य याची एक व्याख्या सांगतो मी बरं का, सूक्ष्म व्याख्या. कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा. कर्मणा मनसा वाचा, कर्माने मनाने वाचेने. ठीक आहे. सर्व अवस्था, प्रत्येक अवस्थेमध्ये, बालपण, कुमार, तारुण्य, प्रौढ, वृद्ध, सर्वावस्थासु सर्वदा, सदैव, सकाळ दुपार संध्याकाळ, हा श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष कोणताही महिना असो, एकादशी द्वादशी काही पण असो, कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा. सर्वदा परत, आणि सर्वदा शब्दानंतर आणखी सर्वत्र. सर्वत्र बरोबर आहे. या ठिकाणी, त्या ठिकाणी, या व्यक्ती संबंधी ब्रह्मचारी, या व्यक्ती संबंधी नाही, असं नाही. कॅरेक्टर ढील आहे असं नाही, हा कुठेच नाही. बरोबर आहे. सर्वावस्थासु सर्वदा सर्वत्र मैथुन त्यागो ब्रह्मचर्यम प्रचक्षते, याला म्हणायचं ब्रह्मचर्य. अशी व्याख्या केली. कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा सर्वत्र मैथुन त्यागो ब्रह्मचर्यम प्रचक्षते. मग ठीक आहे बाबा, चला आम्ही निघालो, आमचा योग नाहीच, मग काय बंद पडलं, योगावर राहू द्या असं म्हणतील. थांबा थांबा थांबा, मग नका, तसं काही नाही. आलं लक्षात. मग ब्रह्मचर्य हात घातल्यामुळे गडबड होते. काय एकदम बेसिकलाच हात घातल्यामुळे गडबड होते सगळी योगाची. कशी झाली हो, काय म्हणलं की एकदम जीवनाच्या बेसिक गोष्टीलाच हात घातला की असं होतं. मग योग नाही आमच्यासाठी, असं झालं ना. मग असं कधी कधी तर म्हणलं का नाही, कर्मणा मनसा वाचा. ठीक आहे बाबा, कधी तर असेल. सर्वावस्थासु सर्वदा, ठीक आहे, कुठेतरी चलत असेल, म्हणत असेल, स्वस्त्री सही कार्यापुरते पाचारावे, असं चिरंजीव पदामध्ये एकनाथ महाराज म्हणतात. तसं तर ठीक आहे का? नाही. सर्वावस्थासु सर्वदा सर्वत्र मैथुन त्यागो, सर्वत्र मैथुनाचा त्याग करणे म्हणजे ब्रह्मचारी आहे. म्हणल्यावर आमच्याने काही पहिलीच पायरी होत नाही. 8 अंग द्या सोडून. पहिलीच पायरीला पात्रता नाही, मग दुसरी पात्रता आम्हाला नाहीच आहे. दुसऱ्या अंगात प्रवेश कसा होणार? मग योग हा आमच्यासाठी नाही, असं नाही. मग आलं लक्षात. हे ब्रह्मचर्य एक साधना आहे बरं का. ब्रह्मचर्य म्हणजे एक साधना आहे आणि ब्रह्मवर्चस ही सिद्धी आहे. याद्वारे असं म्हणलं जातं, एक उदाहरण ऐकलंय, भगवान कृष्ण ही ब्रह्मचारी आहेत असं ऐकलंय का? दुर्वासाची कथा गोपी विचारत होत्या बघा, कोणाला माहिती आहे का? नाही सर, भगवान शुक्राचार्य शुकाचार्य तर ब्रह्मचारीच आहेत की हो. त्या बाबतीत तरी ते सांगू का? मग ही गोष्टी सांगू का? मग कीर्तनकार सांगा आहे, एखादा. सांगू का? एक सांगा. हो सर, हो सांगा सर, सांगा. हो हा सर, हा सर. सांगा एक सांगा. त्रास वाटू नये. तर असं झालं होतं ब्रह्मचर्याचं. उगा एक सांगतो आता, विनोद नाही,
बघ सहज, कारण आपण पुढे गेलो, एवढं काही गडबड नाही, फास्ट घेण्याची गरज नाही. 30 तर सूत्र झालेत, 25 उरले, 2-3 दिवसात होऊन जातील. आणि 1 तास आणखी आहे, त्यामुळे सांगतो तरी. तर तुम्ही शुकदेव म्हणलात म्हणून, शुकदेव ही ब्रह्मचारी आहेत, परंतु ब्रह्मदृष्टी शुकाचार्याकडे आहे, नारदांकडे सुद्धा आहे. एक असं झालं, मी भागवतामध्येच कथा ऐकली कदाचित, बरं का. जनक राजाच्या पत्नीचं नाव होतं सुनयना देवी. तर त्यांना जनक राजाच्या इथे 2 ब्रह्मचारी आले होते, एक नारद आणि एक होते शुकदेव, बरं का. हा, दोघं झोपाळ्यावरती बसले होते. सुनयना देवीला म्हटले म्हणे, कोण? जनक राजा, ह्या दोघात कोण ब्रह्मचारी श्रेष्ठ आहे दोघांपैकी सांग. तर त्यावेळेस त्यांनी एक उपाय केला. दोघं, नारद आणि शुकदेव, झोपाळ्यावरती चिटकून बसले होते एकमेकाला, असं चिटकून, माहितीये ना, बसतो आपण, मित्र बसल्यासारखे बसलेले होते. मग सुनयना देवी आल्या म्हणे आणि त्या दोघांच्या मध्यभागी बसल्या चिटकून, आधीच दाटणीत बसलेले, मग किती दाट काठोकाठ बसले असतील. पण बरोबर आहे, शुकदेवांना काहीच वाटलं नाही. नारद बसले होते चिकटून, काही वाटलं नाही, आणि सुनयना देवी आल्या तरी पण सरकले नाहीत. परंतु नारद महर्षी बाजूला सरकले म्हणे, नारद बाजूला सरकले, जागा त्याने थोडं अंतर ठेवलं, सुरक्षित अंतर ठेवा, त्याने ठेवला म्हणे अंतर थोडासा. मग जनक राजांना सुनयना देवी म्हणल्या, ब्रह्मचारी दोघं पण आहेत, पण ब्रह्मदृष्टी केवळ शुकदेवातच आलेली आहे. ब्रह्मचारी असतील दोघं, परंतु ब्रह्मदृष्टी खरा ब्रह्मचारी शुकदेवच आहे, कारण त्याला स्त्री दिसलीच नाही, बरं का. परंतु नारदांना स्त्रीची जाणीव आहे, स्त्री ही कळाली, म्हणून नारद ब्रह्मचारी नाहीत असं त्यांनी म्हटलं. आलं लक्षात? ठीक आहे, वेगळं झालं. आणखी एक ब्रह्मचर्याबद्दल असं सांगितली मी गोष्ट, काय? तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवढे नकळे कानोबाचे कोडे. भगवान कृष्ण सुद्धा ब्रह्मचारी आहेत म्हणे, शंकर सुद्धा ब्रह्मचारी आहेत. सिद्धे बिंदो महादेवी किम न सिद्ध्यती भूतले. भगवान शंकर सुद्धा पार्वतीला, बायकोला सांगतात मी ब्रह्मचारी आहे म्हणून. हे तर अध्यात्माची कमाल आहे, बरं का. हा सत्संग असतो म्हणून, बरं का. पती पत्नी दोघंही जर आध्यात्मिक असतील तर त्यांना सत्संग करायसाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही कुठेतरी. दोघं असणं हे खूप क्वचित सापडतं, बरं का. दोघं जरी सत्संगी असतील तर त्यांना स्त्री संघ प्रपंच संघ नसतोच, नित्य सत्संग घडतो. म्हणून जे पती पत्नी जर सन्मार्गी असतील, परमार्थिक असतील, हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, काय सांगत होतो मी? तर पार्वतीला सांगतात महादेव सुद्धा ब्रह्मचारी आहेत. शिवसहस्रनामावलीमध्ये सुद्धा ब्रह्मचारी हे नाव शंकराचं आहे, आणि ब्रह्मचारी नाव विष्णूचं, कृष्णाचं सुद्धा आहे. आणि कृष्णाला बायका किती होत्या हो? 16,108. 16,108 होत्या. मग ते आता कोणी म्हणले ते श्रुती होत्या, मंत्र होत्या. अहो 2-4 तर होत्या, 8 तरी होत्या, तिघी तरी होत्या. मग काही 2-3 असले की ब्रह्मचारी म्हणायचं असतं, असं थोडंच असतंय. परंतु असं झालं म्हणे. चला विषय घेऊयात, सांगतो, दृष्टांत सांगतो. कसं, कोणाला माहिती आहे का? कोण सांगेल का? बोलणारे कोणी असतील तर बोला. किंवा माहिती नाही. ठीक आहे, तर काय सांगत होतो बघा, भागवतामध्ये दृष्टांत येतो कदाचित. गोपी म्हणत होत्या दुर्वासाकडे, बरं का. दुर्वास ऋषी अन्न किती खात होते म्हणे, कितीतरी खंड्या, म्हणजे गाडी भरून अन्न खात होते, कित्येक गाड्या भरून म्हणे, लय जेवत होते म्हणून दुर्वासा ऋषी. मग ते दुर्वासा ऋषींना, म्हणजे नदीच्या पलीकडे दुर्वासा ऋषी थांबले होते, आणि त्यांना जेवण देण्यासाठी गोपी जात होत्या, बरं का. गोपिका जाणार होत्या पलीकडे. मग ते जेवण द्यायला जात असताना कृष्णांनी सांगितलं म्हणे, नदी आहे, कसं ओलांडून जावं? कृष्ण सांगितले, जर कृष्ण ब्रह्मचारी असेल, नदीला म्हणा यमुनेला म्हणा, जर कृष्ण ब्रह्मचारी असेल, प्रवीण, जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर यमुना नदी आम्हाला रस्ता दे, वाट द्या. मग सगळे किती अन्न घेऊन चालले होते एवढं खाण्यासाठी दुर्वासाला घेऊन. मग मना म्हणले, ते गोपींना वाटलं काय येड्याचं बोलायलंय बाबा, पण मना म्हणलं ना त्याने, मना म्हणले म्हणून पाहिलं त्याने यमुनेला. काय म्हटलं? जर भगवान कृष्ण ब्रह्मचारी असतील तर तू रस्ता दे. रस्ता दिला ना नदीने, म्हणे नदीमध्ये रस्ता झाला कोरडा. कमाल आहे म्हणे, वेडाचं सोंग आहे म्हणे हे. ते ब्रह्मचारी म्हणल्यावर कुणाला म्हणावं ग्रस्ती. मग ते गेल्या गोपी. आता
दुर्वास जेवले. किती जेवले दुर्वास माहिती आहे? किती खंडे आता मला एक्झॅक्ट संख्या माहिती नाही, पण कितीतरी जाऊ द्या, गाडीभर खाल्ले त्यांनी अन्न, बरं का. आणि जेवण केले आणि आता म्हणले आता वापस कसं जाऊ बाबा, आता वापस यायचंय परत. जीव घालल्यानंतर दुर्वासा ऋषींना जेवण घातल्यानंतर आता वापस जायचे. आता वापस कसं जावं दुर्वासांना विचारलं, दुर्वास महर्षींना विचारलं, आता मी वापस कसं जावं, यमुना नदी भरलेली आहे कसं जाणार. ते तर दुर्वासा सांगितले, जर दुर्वासा जर उपाशी असेल जर दुर्वासा उपाशी असेल, उपवासी असेल, जेवलंच नसेल त्यानं, तर यमुना नदीने रस्ता द्यावा असं विचारा तिला. काय सोंग आहे म्हणे, हे ब्रह्मचर्य हे उपाशी आहे म्हणे. मग एवढं खाली आमच्या देखत एवढं खाली आमच्या देखत आम्ही हाताने आणलेलं आणि हे उपाशी म्हणतंय, आणि ते आमच्या सोबत राहिलंय आणि ते ब्रह्मचारी आहे म्हण. काही खऱ्याची दुनिया नाही बा. मग ते आले वापस यमुना नदीला म्हणे, काय म्हणले, यमुना माते जर दुर्वास उपाशी असेल तर रस्ता दे. दिला की रस्ता. मग दुर्वासा अन्न खाऊन सुद्धा उपाशी आहे आणि भगवान कृष्ण हे भोग भोगून सुद्धा उपाशीच आहे, ब्रह्मचारीच आहे. अशा प्रकारचं आलं का लक्षात? ठीक आहे. कसं आहे ते आपण नंतर पाहू. म्हणजे ब्रह्मचारी म्हणजे निव्वळ बायको न करणे म्हणजे ब्रह्मचारी ठरत नाही, बरं का. 1 2 3 4 5 6 7 8 बरं का, एवढ्या राण्या होत्या. मुलं किती होते माहितीये का कृष्णाला? सौदत्ती सर, पुराण थोडस ऐकता की तुम्ही तर सांगा, लेकर किती होते? प्रत्येक बायकोला 10 मुलं 1 मुलगी होती. एवढ्याची गणना करा कॅल्क्युलेटर ना आता. मग पुन्हा नातू किती होते, पंतू किती होते, काय काय गणित करा आता तुम्ही पुराणात मध्ये या. बरोबर आहे ना सर? हो सर. थोडं बहुत चुकलं असेल बरं का आकडेवारी, पण आहे जवळपास. म्हणजे एवढी संख्या होती आणि तरी सुद्धा कृष्ण ब्रह्मचारी होते, बरं का. म्हणजे कसे ब्रह्मचारी होते तर यासाठी तुकाराम महाराज सांगतात बरं का, तुका म्हणे नटधारी आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी म्हणतात. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. परत पृथ्वी ज्याने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. जसं नट धारण करणारा, नट म्हणजे नाटक करणारा सोंग घेतो ना, परंतु तो त्या सोंगाला लिप्त होत नाही, बरोबर आहे. कधी चोर होतो, अमृषपुरी, निळू फुले परंतु ते त्या पात्रात ते गुंतत नाहीत. अलग लक्षात, ते त्या पात्रात गुंतत नाहीत, बरं का. ते स्वतः जे कोण आहे त्यामध्येच राहतात. तसं स्वरूपामध्ये असून काय सांगितलंय बघा, नको सेवू नको त्यागू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी. आणखी एक प्रमाण आहे तो बरायचं, विधीने सेवन विषय त्यागाते समान. विधीपूर्वक भोगांचं सेवन करणे हे सुद्धा विषय त्यागाप्रमाणेच आहे. परत ब्रह्मचर्याची आणखी प्रकार पडतात, नैष्ठिक ब्रह्मचारी आणि उपकुर्णा ब्रह्मचारी, असं साधनेमधला ब्रह्मचारी वेगळा झाला. चला, ब्रह्मचारी इथपर्यंत आलो होतो. परंतु सामान्यपणे आपण अर्थ घेऊयात, संयमित राहणे, बरं का. संयमित राहणे, विशिष्ट प्रकारे विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट पद्धतीने स्त्री संसर्ग करणे हे सुद्धा ब्रह्मचर्यच आहे. शास्त्रानुसार ते सुद्धा ब्रह्मचर्यच आहे. तर ते अशा प्रकारचं ब्रह्मचर्य पालन करून वीर्य संचय करणे. वीर्य संचय म्हणजे वीर्याची क्षमता ठेवणे. कारण मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात, हठयोग प्रदीपिकेमध्ये सुद्धा आलेला आहे बरं का. मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात यावद बिंदू स्थिते देहे, काय तर आहे बघा, श्लोक आठवत नाही. म्हणजे जोपर्यंत शरीरामध्ये बिंदू आहे, बिंदू म्हणजे वीर्य आणि रज आहे, स्त्रियांमध्ये रज आहे, पुरुषांमध्ये वीर्य आहे, तोपर्यंतच जीवन आहे. आणि ज्या दिवशी वीर्य संपेल त्या दिवशी मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात. म्हणून ब्रह्मचर्याचं महत्व सांगितलं गेलेलं आहे. आणखी बाकीचे ओशो एक सांगतात त्याबाबत, ते काही मी सांगणार नाही आता गोष्टी, ते काही सांगणार नाही, वेळ जाईल आपला. तर अशा प्रकारचं ब्रह्मचर्य हे योग साधनेसाठी आवश्यक आहे. कारण वीर्य प्राप्त ब्रह्मचर्याने
वीरता प्राप्त होते, वीर्याचा लाभ होतो आणि वीर्याच्या शुद्धतेने ऊर्ध्वगमनाने कुंडलिनीचं ऊर्ध्वगमन होतं. हठयोग प्रदीपिकेमध्ये सुद्धा मुद्रा सांगितलेल्या आहेत. योग तत्वोपनिषदामध्ये सुद्धा काही मुद्रा आलेल्या आहेत. कशासाठी? तर अधोशक्तीचं रक्षण, ऊर्ध्वशक्तीचं रक्षण, कुंडलिनी जागरण करणाऱ्या मुद्रा आणि सुषुम्नेमध्ये प्राणाला प्रवेश करून देणाऱ्या मुद्रा. तर त्यामध्ये वज्रोली मुद्रा, अमरोली मुद्रा, सहजोली मुद्रा तुम्हाला प्रथम सत्रामध्ये झालेलं आहे बघा. अमरोली, सहजोली, वज्रोली हे कशासाठी आहेत माहितीये का? तर ह्या ब्रह्मचर्याचं रक्षण करण्यासाठी आहे. म्हणजे वीर्याचं रक्षण करणं आवश्यक आहे आणि ते योग साधनेसाठी आवश्यक आहे. ठीक आहे, याबाबत विस्तार करता येईल. काही पुस्तक सुद्धा वाचू शकता. आपल्या लायब्ररीमध्ये आहेत पुस्तकं याबद्दल. ब्रह्मचर्याचे लाभ काय आहेत, शारीरिक परिणाम काय होतात, मानसिक परिणाम काय होतात आणि आध्यात्मिक परिणाम काय होतात ब्रह्मचर्य पालनाचे, वीर्य रक्षणाचे, हे वाचून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, कितवं झालं हे? यमामधलं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. आणि 5वं असेल अपरिग्रह. मग याला काढून टाका. काढलं काय होईल? परिग्रह. परिग्रह म्हणजे साठवणे, संचय करणे. कशाचा संचय? धनाचा, पैशाचा, धान्याचा, सत्तेचा, अनेक 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 प्रकारचा संचय करतो व्यक्ती आणि त्याला कळत नाही. किती पिढ्या बसून खाल्ल्या तरी पण तो संचय करतो. विधी एवढेसे पोट, केवढा बोभाट तयाचा, इथे विधभर पोट आहे, खातो किती पाव किलो आणि कमवतो किती 10 किलो, तरी पण समाधान नाही बिचाऱ्याचं. खातो ईदभरच खातो. आहे किती? 3.5 फूट, किती 5 फूट, 3.5 नाही 5 फुटाचा. घर किती मोठं पाहिजे, काय करायचे कुणाला माहितीये. जगणार आहे 60-70 वर्ष, 100 वर्ष, 100 पण म्हणत नाही, जगणार आहे 100 वर्ष आणि घर बांधतो 1000 वर्ष पुढून ये, असं का की कुणाला माहितीये. हेच नाव अज्ञान आहे, ह्याचंच नाव अविद्या आहे, याचंच नाव अविद्या आहे. बरं, ते इथंच राहणार आहे, पुढच्या जन्मी काय बनणार आहे कुणाला माहितीये. कुत्र, डुक्कर, मांजर, कुत्र, सुसर, सरपटणार, आळी, भुंगा, अनेक 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 जन्मात जाणार आहे. हे इथेच राहणार आहे, कोणी येऊ देणार पण नाही इथे. बरोबर आहे का? तरी पण करतो, हेच अविद्या आहे. काय सांगत होतं? म्हणजे संचय म्हणजे संचय नाही केला पाहिजे. मग आपण कशामध्ये पाहिलं? जैन दर्शनामध्ये पण आणि बौद्ध दर्शनामध्ये सुद्धा अपरिग्रह ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. बरोबर आहे? हो. आठवा. तर त्यात मात्र गृहस्थ्यांना आणि श्रावक आणि श्रमण यांच्यामध्ये फरक केला, थोडस शिथिलता दिली होती. अहिंसा तर सर्वांनी पाळायचे, जैनामध्ये सांगितलं. परंतु गृहस्थ्यांनी जरी सगळं काही संचय ठेवायचा नाही म्हणलं तर कसं होईल? काही संचय करायचा नाही म्हणल्यावर कसं होईल? आमचे स्वामीजी एक गोष्ट सांगायचे बरं का, सांगतोच तरी. आमचे श्यामसुंदरपुरीजी महाराज सांगायचे गोष्ट. काय झालं म्हणे, संन्याशी काही जात होते म्हणे, संन्याशी काही जात होते आणि नदीच्या किनारी एक भगवं घातलेलं मेलेलं दिसलं व्यक्ती. बरं का, अरे रे म्हणजे ते आपल्या बिरादरीचं दिसायला लागलं. संन्याशी जात होते म्हणे, मग उदाहरण आहे बरं का, हे वेशाने आपलं दिसायला लागलं. त्याचे अंत्यविधी आपण करावं लागेल, मरून पडलेलं इथं, आपण त्यांचं अंत्यकर्म केलं पाहिजे. ठीक आहे, पण स्वामी म्हणजे मुख्य महाराज म्हणले म्हणे, नाही नाही, वेशावरनं काय म्हणता आपल्या बिरादरीचं असेल नसेल, संन्याशी कसं ठरतं? नुसत्या भगवरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, त्याशी म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. असं कसं चालेल? मग ते साधू वेशावरनं कसं म्हणता येईल? श्वान तरी भगवे सहज वेश त्याचा, कुत्र सुद्धा भगव्या रंगाचं असतं. एकनाथ महाराज म्हणतात बरं का, हे श्वान तरी भगवे सहज वेश त्याचा. श्वान सुद्धा सहज भगवा असतो, मग भगवाय म्हणून संन्याशी म्हणायचा का? नाही म्हणे, त्याला तपासून या बरं. मग झाडाझडती घेतली म्हणे त्याच्या कपड्याची, तर त्याच्या कंबळ असते ना ते केलेलं खाली लुंगीला, कंबळ म्हणजे कळालं, त्यात एक लवंग ठेवली होती म्हणे. त्या संन्याशाकडे काय होते माहितीये का? लवंग. लवंग माहितीये? लोंग. तोंडात ठेवतात मुखशुद्धीसाठी इत्यादी इत्यादी. बरोबर आहे, तर ते ठेवलं होतं म्हणे. मग त्याला काय म्हणले महाराज, काही सापडलं नाही स्वामीजी, फक्त एक लवंग सापडले बघा, पैसा सापडला नाही, काही नाही, काहीच नाही बिचाराकडे, लई त्यागी महाराज आहे, पण एक लवंग सापडली. नाही, आपल्या बिरादरीचं नाही ते, त्या सोडून. तो संन्यासी नाही, तो आपला नाही, त्या सोडून त्याला.
आपल्या विधी करणार आहे का? कारण संन्यास तो त्याग संचय. संकल्पाचा. त्याला जर प्रभूवरती विश्वास नाही, त्याला उद्या जेवायचा विश्वास नाही, त्यानं कशाला संन्यास घ्यावा? उद्या आपल्याला कोणी देईल का नाही? अहो त्याने आज जेवल्यानंतर उद्याच्या जेवणाचा विचार नाही केला पाहिजे, तो खरा संन्यासी. आलं लक्षात? आता इथून उठल्यानंतर म्हणून परंतु शंकराचार्य याबाबत आणखी एक म्हणतात बरं का, पूर्ण पात्रे सर. करतला भिक्षा तरुतला वासहा परहीन मुंचती आशा पाशा. म्हणजे काही व्यक्ती असे म्हणतात की हातातच भिक्षा घेतात काही जण, हातातच करतला भिक्षा, पात्र घ्यायचं नाही सोबत. प्लेट जर घेतली मग प्लेट धुवायला काही लागल. अहो काही जण संघ स्नो पावडर गंध वेगळं साबण, हात धुवायचं वेगळं साबण, तोंडाला लावायचं वेगळं. अरे रे 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 किती वापरतात संघ, सोबत घेऊन एवढे जातात. काय अपरिग्रह त्यांच्याने होणार आहे? बघा हे किती उच्च कोटीचा त्याग आहे. मग अत्तरांचे प्रकार घेऊन फिरतात सर खूप संन्यासी. वेगवेगळे अत्तरांचे प्रकार घेऊन फिरतात. बॉडी स्प्रे. त्यांच्या अत्तरांचे डबे इतके भारी असतात, मी पाहिलेत काही संन्यासांकडे. मग सांगायचं होतं मला परिग्रह आणि अपरिग्रह. परिग्रह म्हणजे संचय नाही करायचा. वस्तूचा संचय करण्याने माणसाला वस्तूमध्ये मोह होतो. आणि फल सांगणार आहेत पुढे, पतंजली सांगणार आहेत. अहिंसाच्या पालनाने काय प्राप्त होतं, फल काय मिळतं, सत्याचरणाने काय फल मिळतं, बरं का, अपरिग्रह पालनाने काय फल मिळतं, हे पुढे सांगणारच आहेत. तर ते पुढे आपण सांगू. तर काय सांगत होतो, परिग्रह म्हणजे साठवणे आणि अपरिग्रह म्हणजे न साठवणे. मग जैन दर्शनामध्ये आपण पाहिलं, मग अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह, त्यापैकी गृहस्थी लोकांना 2 गोष्टीमध्ये सूट दिली थोडी. कोणत्या 2 गोष्टीमध्ये असेल? 5 पैकी 2 वजा केलं तर चालतील. ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अस्तेय ते पण सोडा, थोडं चोरी करा असं असेल का? गृहस्थ्यांनी थोडी थोडी चोरी केलेली चालते असं असेल? नाही. अहिंसेला असेल का? ते पण नाही चालणार. सत्य पण नाही चालणार. नाही चालणार. म्हणजे 3 व्रत हे करावंच लागतील. म्हणून बरोबर आहे ना, महाव्रत म्हणलेत ते 3 मात्र सर्वांनीच पालनीय आहेत. आणि ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यामध्ये गृहस्थी लोकांना थोडं शिथिलता दिलेली आहे. म्हणजे संचय करा, कारण गृहस्थीच व्यक्ती संन्यासी ब्रह्मचर्याचं पालन करणार आहे ना. दान धर्म भिक्षा कोण वाढतं? संन्यासी वाढतात का भिक्षा? नाही, गृहस्थाचं कर्तव्य आहे. मग गृहस्थ्याचंच कर्तव्य आहे, म्हणून त्यांना आहे. आणि धर्म चालवण्यासाठी संतती सुद्धा पाहिजे, धर्म कार्य करण्यासाठी वंश सुद्धा पाहिजे. मग त्यासाठी ब्रह्मचर्य सुद्धा तितकंसं पालनीय नाही. म्हणजे यासाठी संतती प्राप्तीसाठीच ब्रह्मचर्य मोडलं पाहिजे, अन्य गोष्टीसाठी नाही. भोगप्राप्तीसाठी ब्रह्मचर्याचा त्याग करायचा नाही. ठीक आहे, असो. पण जरी झाला तरी काय सांगितलं, मग कृष्णासारखं म्हणायचं, दुर्वासासारखं म्हणायचं आम्ही. नाही ते पाळायचे. नाही 16,000 करून ब्रह्मचारी आहेत, आम्ही एकच बायको केली, काय व्हायला लागले म्हणायचं. मग ब्रह्मचारीच आहोत, मग आपण अधिकारी आहोत. चला, विनोदाचा भाग झाला. काय सांगत होतो आपण? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. परिग्रह म्हणजे संचय न करणे, वस्तूचा सत्तेचा साधनांचा अत्यंत कमीत कमी वापर केला पाहिजे. कमीत कमी वापर केला पाहिजे म्हणजे सरळ उठून सुद्धा जाता आलं पाहिजे. बरं का, मला दुधगावकर सर म्हणायचे पाशी सरांबाबत. पाशी सर आले होते, पहिल्यांदा आले होते ते परीक्षेला, आणि फोन आला होता 2ऱ्या-3ऱ्या दिवशी. दुधगावकर सरांचा फोन आला, आणि तुम्हाला वाटेल सर मी पाशीचे विचारण्यासाठी केलाय फोन. नाही बरं, मी केलो नाही, दुसऱ्याच गोष्टीसाठी केले. म्हणजे मला पाशीवर विश्वास आहे, असंच म्हणले होते की मला पाशीवरती विश्वास आहे. अनुकूल परिस्थितीत तर राहीलच, प्रतिकूल कशाही लोकांमध्ये कुठेही कसंही ते पाशी राहू शकतात. म्हणून मी पाशीबद्दल विचारत नाही, त्यांची व्यवस्था होईल का, कसं काय, काही नाही, मला माहिती आहे. म्हणजे ते म्हणजे तो व्यक्ती कसाही राहता आला पाहिजे, त्यांना कशाही परिस्थितीत राहण्यासाठी अपरिग्रह असला पाहिजे. मग ज्यांना एवढे साधनं लागतात जर रोज वापरायचे, तर ते इतर ठिकाणी राहू शकतील का? साधना त्यांच्याने होईल का? एसी मध्ये बसून वैराग्याच्या गप्पा होईल का? होय, एसी मध्ये बसून बरं का काजू बदाम खायचे आणि उपवासाच्या गोष्टी सांगायच्या,
तपाच्या गोष्टी सांगायच्या, एसी मध्ये बसून, असं ठीक आहे का? नाही. यासाठी अपरिग्रह केला पाहिजे. मग अपरिग्रह म्हणजे पूर्णतः त्याग नव्हे, तर संचय कमी प्रमाणामध्ये केला पाहिजे. म्हणजे गरजेपुरत्याच वस्तू, म्हणजे गरजाही कमी केल्या पाहिजेत. गरजा काय केल्या पाहिजेत? कमीत कमी गोष्टीमध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे. समयासी सादर व्हावे. एकनाथ महाराजाचा भंग आहे बघा. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. त्यामध्ये म्हणतात कधी हत्ती अंबारीतून जावं तरीही ठीकच आहे, कधी घोड्यावरनं जावं लागलं ठीकच आहे, रथातून जावं लागलं ठीकच आहे, नवे कधी अनवाणी पायाने जरी जावं लागलं तरी सुद्धा काळाचा महिमा आहे. समयासी सादर व्हावे, दुःख नाही वाटून घेतलं पाहिजे. दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगत स्पृहा, वितराग भय क्रोध, स्थितिधीर मुनी रुच्यते. त्यालाच मुनी म्हणायचं. असं ठीक आहे. चला आपण पुढे जाऊयात. तर कमीत कमी संचय करणे हे अपरिग्रहाचं म्हणणं आहे. आणि हे अहिंसा, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 गोष्टी योगाच्या पहिल्या अंगात येतात. कितव्या अंगात येतात? पहिल्या अंगात म्हणजे पहिल्या पायरीला येतात. मग दुसरी पायरी नियम आहे, तिसरी आसन आहे. मग आपले योगी आसनच करतात, आपले योगी आताचे प्राणायामच करतात, बरोबर आहे. मग काही योग्यांनी असं म्हटलं, यमनियमाविना केलेलं आसन, बरं का, यमनियमाविना केलेलं आसने म्हणजे व्यायाम, खेळ आहे. आणि यमनियम आसनाविना केलेला प्राणायाम हा श्वासायाम होय, प्राणायाम नाही. पूर्वीचे शंकराचार्यांनी तरी याबाबत म्हटलं, पतंजलीने बरं केले म्हणे, उपकार केले, यमनियम अगोदर सांगितले. नाहीतर हे लोक म्हणले असते, आताचे आधुनिक योगी जे आहेत आताचे उड्या मारणारे लवचिक शरीराचे, हे योगी म्हणले असते पहिली पायरी आसनाची आहे, दुसरी पायरी प्राणायामाची, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, पुन्हा यमनियम आहेत. आम्ही आता पहिल्या पायरीला म्हणले असते. बरोबर आहे ना? आम्ही आणखी पहिल्या पायरीला हो बाबा, आणखी आम्हाला यमनियम यायचे आहेत असं म्हणले असते. परंतु पतंजलीने असं केलंय की यमनियम हे पहिल्या दुसऱ्या पायरीला आहेत, नंतर आसन घातलेले आहेत. म्हणजे यमाशिवाय दुसऱ्या पायरीवर प्रवेश करता येणार नाही आणि यमनियम पूर्ण झाल्याशिवाय आसन सिद्धी होणार नाही. आसन सिद्धी होणार नाही. म्हणून यम हे पहिलं अंग आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता ह्या अंगाचं पालन, यम काय काय आहेत परत एकदा सांगा. यम कोणकोणते आहेत? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. ठीक आहे. तर अहिंसा म्हणजे काय कळालं? सत्य म्हणजे कळालं, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पालन कसं करावं हे कळालं आपल्याला? हो म्हणा ना. हो कळालं. ठीक आहे. आता 8 बघा पतंजलींची आणखी, पूर्णपात्रे सर. आणखी आता पतंजली व्रत कसं म्हणतात पहा. 31वं सूत्र आता पुढे सांगतात, जाती देश काल समयानवच्छिन्नाः सार्वभौम महाव्रतम. बरं का, जाती देश काल समयानवच्छिन्ना म्हणजे जाती देश काल आणि समय याद्वारे विच्छिन्न न केलं जाणार व्रत, या सार्वभौमिक व्रतालाच महाव्रत म्हणायचं. बाकीचं व्रत झालं मग व्रत आणि महाव्रत. आता व्रत सांगतो मी. व्रत म्हणजे काय आणि महाव्रत काय? तर व्रत शब्दाचा अर्थ आहे, व्रत हा उपवासाने व्रत आपण गल्लत करतो सहसा, बरं का. व्रत ही मोठी संकल्पना आहे आणि उपवास त्या अंतर्गत येतो. व्रत ही मोठी संकल्पना आहे आणि उपवास ही अंतर्गत संकल्पना आहे. हे मी बोललो होतो मागे कुठेतरी. ठीक आहे, तरी पण थोडक्यात सांगितलं होतं सर तुम्ही. मागे सांगितलं होतं म्हणून थोडक्यातच सांगतो. आता व्रत म्हणजे सत्य आचरण, हे सुद्धा व्रत असतं. व्रत म्हणजे खरे बोलणे, हे माझं व्रत आहे. व्रत म्हणजे उपवास आला का मग तिथे योजना ते उपवास आला का? नाही ना. परत माझं व्रत काय आहे? दररोज सूर्योदयापूर्वी स्नान करणे आणि स्वाध्याय संध्या उपासना झाल्याशिवाय अन्न पाणी ग्रहण करत नाही, हे त्यांचं व्रत आहे. बरोबर आहे. मग त्याच्यात उपवास आला का? नाही. अशा अनेक व्रत असतात. व्रत आणखी काही जणांचं व्रत आहे, अतिथी आल्याशिवाय जेवतच नाही. दररोज जेवणासाठी एक अतिथी पाहिजेच आहे. बाहेर जाता जेवणाची वेळ झाली की कोणीतरी अतिथी प्राप्त झाला पाहिजे आणि तेव्हाच ते जेवण करतात, त्याशिवाय जेवण करतात. त्यांचं व्रत आहे.
काही पण व्रत असू शकतं. म्हणजे व्रत याला म्हणायचं आचरणाचं. आणि व्रताच्या अंतर्गत म्हणजे उपवास येतो. मग उपवास कसा येतो? मग समजा एकादशी हे व्रत आहे, एकादशी हे व्रत पण आहे आणि उपवास सुद्धा आहे. एकादशी व्रतामध्ये काय आहे? प्रातस्नानम रात्रौ जागरणम. एकादशीला काय केलं पाहिजे? पहाटे सकाळी स्नान आंघोळ. झालं पाहिजे, प्रातस्नानम, आणि रात्री जागरण झालं पाहिजे, विष्णू कथा केली पाहिजे, भगवत कथे लीलांचं श्रवण कीर्तन केलं पाहिजे, सहस्रनाम पाठ केला पाहिजे. हे आहे. आणि त्यासोबत म्हणजे श्रवण पठन इंद्रिय जय संतुलित वृत्तीने राहावे यासाठी उपवास. मग उपवासामध्ये मग आपण अल्पाहार फलाहार हे वगैरे उपवासात झालं. मला काय सांगायचे? व्रत. व्रत म्हणजे अहिंसा हे काय आहे? व्रत व्रत. आहे. सत्याचरण हे काय आहे? व्रत. व्रत आहे. अस्तेय चोरी मी काही झालं तर करत नाही हे काय आहे? व्रत. व्रत आहे. अपरिग्रह हे व्रत आहे. ब्रह्मचर्य हे व्रत आहे. व्रत. आता सार्वभौमिक महाव्रत कसं आहे हे सांगतात. आता कसं आहे सार्वभौमिक? तर आता एक एकाला घेऊयात प्रवीण सर. हा, एक एक कसं आहे? समजा एक व्रत करतो आम्ही, काय करतो? अहिंसा. हिंसा करणार नाही, हिंसा करणार नाही. हेला घेऊयात आपण. हा, हिंसा करणार नाही, गाईला मारत नाही, चिरट मारतो. मग हे महाव्रत झालं का? नाही. जातीने खंडित झालं. जातीने हे खंडित झालं व्रत. म्हणजे पूर्ण हिंसा नाहीये बरं का. जातीद्वारे हे खंडित झालं व्रत, म्हणजे जातीने खंडित झालं. असं अपेक्षित नाही पतंजलींना. योग किती अवघड आहे पहा. नुसतं अवघड अंग वाकडे तिकडे करणं म्हणजे योग नाही. तर अहिंसा हे व्रत सुद्धा कशाने खंडित झालं? जातीने खंडित नाही झालं. गाईला नाही मारलं पाहिजे. साप निघाला, शेजारच्याकडे येतात मारायला एकमेकाचे, बरोबर आहे? मग मारलं जातं. असं का? मग जातीने खंडित झालं. ठीक आहे, जाती म्हणजे पशु पक्षी म्हणलं, बरोबर आहे. नाही नाही, आई वडिलाला हात उचलायचा नाही, शेजाऱ्याला चालतं, खंडित झालं ना. बांधावरून. जातीने खंडित झालं व्रत. म्हणजे जातीने खंडित झालं व्रत म्हणायचं, महाव्रत नव्हे. आता दुसरं घ्या, सत्य. जातीने अहिंसाच घेऊयात. आता जातीने, जाती देशाद्वारे, देशाद्वारे कसं? जाती देश, देश, बरोबर आहे. हिंसा नाही नाही, मंदिरात आलाव इथं कसं हिंसा करावं, मारामारी इथं करू नये, बाहेर जाऊन करावं का? मंदिरात करू नये. कोणी म्हणेल वाराणसी आहे हे क्षेत्र, पंढरपूर आहे, आणखी कुणाकुणाचं तीर्थ असेल प्रत्येकाचं, तीर्थाला गेलं की चांगलं वागावं आणि बाहेर वागलं तर चालतंय. मग देशाने खंडित झालं व्रत. व्रत कशाने खंडित झालं? देशाद्वारे खंडित झालं. म्हणजे जाती योजना ते कळालं ना, जातीद्वारे खंडित नाही झालं पाहिजे, देशाद्वारे खंडित नाही झालं पाहिजे हिंसा. जाती देश काल, काल. मग श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये आम्ही मांस खात नाही, दारू पित नाही, आणि एरवी चालतंय, एरवी चालतंय. नाही नाही, आम्ही एक किडा मुंगी सुद्धा मारत नाही श्रावण महिन्यामध्ये, लई आम्ही श्रावण महिन्यात पाळतो बाबा. हे काय व्रत झालं का? हे व्रत झालं, महाव्रत नाहीये. पतंजलीला काळाद्वारे सुद्धा एकादशी दिवशी, कुणी एकादशी, कुणी सोमवार, कुणी प्रदोष, कुणी पौर्णिमा, कुणी अमावस्या, कुणी कार्तिक महिना, कुणी चातुर्मास, काही पण असो, म्हणजे काळाद्वारे सुद्धा व्रत खंडित नाही झालं पाहिजे. काळाद्वारे जाती देश काल. आता एक चौथं सांगितले, समय. समय आणि काळामध्ये काय फरक आहे? समय आणि काळ. जाती देश काल समयानवच्छिन्ना हा सार्वभौमा महाव्रतम. समय म्हणजे परिस्थिती. नाही हो, मी मारत नाही हो, काय करावं, पण अंगावर चालून आल्यावर काय करावं? ते चालून आलं अंगावर, परिस्थितीने सुद्धा नाही मारायचं. अहिंसा, बरोबर आहे. नाही मी कुठेही करत नाही हो, काय करावं, अचानक परिस्थिती आली तशी. म्हणजे कोणतीही परिस्थिती असो, व्रत नाही तुटलं पाहिजे. याचंच नाव आहे महाव्रत. हे अहिंसा व्रत झालं, हे अहिंसा झालं. अहिंसा व्रत जातीद्वारे खंडित नाही झालं पाहिजे, देशाद्वारे खंडित नाही झालं पाहिजे, जाती देश कालाद्वारे खंडित नाही झालं पाहिजे, आणि परिस्थितीवश सुद्धा खंडित नाही झालं पाहिजे. याला अहिंसा महाव्रत झालं. आता दुसरं काय आहे? सत्य. सत्य. सत्य बोलणं, सत्य, बरोबर आहे. मी आई वडिलाला खोटं बोलत नाही आणि बाकीच्याला खोटं बोलतो, बरं का. रब से सजन से झूठ नहीं बोलना, काय पुढे, और किसी से दिल का भेद नहीं खोलना.
दोघांना तेवढं खरं बोलायचं, बाकीच्यांना खरं सांगायचंच नाही म्हणे. असं सांगितलं जातं, शास्त्रात पण आहे बरं का. मग असं चालेल का? नाही. सत्य खूप मोडलं ना मग. बरोबर आहे. कोणी म्हणतात देशाद्वारे जातीद्वारे खंडित झालं बरं का. गुरुजनांना सत्य बोलावं आणि बाकीच्यांना खोटं बोलावं. कामाच्या ठिकाणी खोटं बोलावं, घरी सत्य बोलावं, साधू महाराजांना खरं बोलावं, व्यापारामध्ये खोटंच बोलावं. बरोबर आहे. असं चालेल का? नाही. मग खंडित झालं ना, जातीद्वारे खंडित झालं व्रत. सत्य व्रत बरं का, सत्य आचरणाचं व्रत खंडित झालं. सत्य, जाती. आता देशाद्वारे. देश म्हणजे काय? देश म्हणजे पाहिले आपण पवित्र देश, अपवित्र देश, गाव, मंदिर, घर, दार जे काय असेल, इथे सत्य बोलावे, इथे सत्य बोलू नये. मग हे महाव्रत होत नाहीये. जाती, देश, काल. काल म्हणजे श्रावण, भाद्रपद, एकादशी, सोमवार, प्रदोष, पौर्णिमा, अमावस्या, श्रावण, कार्तिक, जे काही असेल ते, नवरात्र, जे काय व्रत असेल तिथे मात्र सत्य बोलायचं, बाकी सत्य बोलायचं नाही. हे काळाद्वारे खंडित झालं. आणि काय करावं, जीवनावर आला होता प्रसंग माझ्या, म्हणून खोटं बोलावं लागलं. मी कधीच खोटं बोलत नाही, पण काय होतं, नफ्या नुकसानीचा गोष्ट होती ना. खूप तोटा झाला असता जर खरं बोललो असतो तर, खूप नुकसान झालं असतं. म्हणून सत्य आचरण हे समयाने छिन्न झालं, अवच्छिन्न झालं, विच्छिन्न झालं, म्हणून ते सुद्धा अपेक्षित नाहीये व्रत. आता काय झालं, अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय, स्तेय म्हणजे चोरी, अस्तेय म्हणजे चोरी न करणे. कशाने करणे? मनाने, कर्माने, वाचेने. दुसऱ्याच्या अधिकारात असलेल्या वस्तूची कामना करणे, इच्छा करणे, हे सुद्धा चोरीच आहे. चोरीच आहे. ठीक आहे. तर असं आता हेच लागू करा. काय काय? जाती, जातीद्वारे चोरी नाही करायची का. घरची चोरी करत नाही, आई-वडिलाची चोरी करत नाही, दुसऱ्याची करायचं का? नाही चालणार ते. जातीद्वारे चोरी नाही झाली पाहिजे, खंडित नाही झालं पाहिजे व्रत. अस्तेय व्रत बरं का. जाती, देशाद्वारे झालं नाही पाहिजे. मंदिरातली चोरी करत नाही, घरातली चोरी करणार, चोरट्याची चोरी करणार. शेवटी म्हणतात चोराचं चोर आहे, काय हरकत आहे. होय, काही जण असं म्हणतात त्यानं पण चोरीच केलेला आहे, मग आपण चोरी केलं तर काय झालं. मग तो सुद्धा नाही अपेक्षित बरं का. परिस्थितीवश सुद्धा काय करावं, जेवाय मिळत नव्हतं, खूप अवघड परिस्थितीत होतो म्हणून चोरी करावी लागली, असंही नाही. म्हणजे जाती, देश, काल आणि समय याद्वारे विच्छिन्न व्रत नाही झालं पाहिजे, अस्तेय झालं. आता पुढचं आहे व्रत कोणतं? ब्रह्मचर्य. तर ते अगोदर सांगितले. ब्रह्मचर्य सुद्धा जाती, देश, काल, सकर्मणा मनसा वाचा, सर्वावस्थासु सर्वदा, सर्वत्र मैथुन त्यागो, ब्रह्मचर्यम प्रचक्षते. असंच आहे. अपरिग्रह सुद्धा असंच आहे बरं का. उद्या जेवायला मिळेल का नाही. आता भिक्षा मागत ह्या गावातून त्या गावात जात आहोत. आता दुसऱ्या गावातले लोक कसे आहेत कुणाला माहिती आहे. इथून एक पिशवी बांधून न्यावं, चांगलं घर घटलंय, आता इथून जास्त हे गाव लय चांगलं धार्मिक दिसायला लागलं, मग इथून काही गठोडं बांधून घ्यावं. दुसऱ्या गावात मिळाय नसल्यावर कसं करावं, 2-4 दिवसाची व्यवस्था करावं. नाही, परिग्रह झाला तो बरं का. परिग्रह झाला. अपरिग्रह कोणत्याच गोष्टीने सुद्धा व्रत खंडित नाही झालं पाहिजे. अशा व्रताला महर्षी पतंजलींनी महाव्रत म्हटलेलं आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाचही यम, यमामध्ये जे 5 घटक आहेत ते यम कसं पालन केलं पाहिजे असं होतं ते सर. तर जाती, देश, काल, समयानवच्छिन्ना सार्वभौमा महाव्रतम, हे सार्वभौमिक महाव्रत आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, कळालं. यम कसं पालन करायचं आहे. योग किती अवघड आहे. नुसते आसन करण्याने योग होत नाही, योगात प्रवेशच झाला नाही. पहिली नाही तर तिसरीला कसं जाता येईल. पहिली पास व्हावं लागेल तेव्हा दुसरीला जावं लागेल, दुसरी पास झाल्यावर तिसरीला जावं लागेल. मग पहिलीचा वर्ग काय आहे इथे, तर यम आहे. यम आहे. आता 32वं सूत्र, 32वं सूत्र आहे नियम. दुसरं अंग. अंग किती आहेत अष्टांग योगाचे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर त्यापैकी आपण कितवं अंग पाहिलं. पहिलं अंग पाहिलं. पहिलं अंग आहे यम. यमांतर्गत येतात 5. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. यांचं पालन कसं केलं पाहिजे. कायिक, वाचिक, मानसिक. जाती, देश, काल, सार्वभौम ठिकाणी. प्रत्येक भूमीमध्ये म्हणजे जाती, देश, काल आणि समय परिस्थिती, प्रत्येक भूमीमध्ये याचं पालन झालं पाहिजे. त्यालाच सार्वभौमिक महाव्रत पतंजलीने म्हटलेलं
आहे. मग हे पहिलं अंग झालं. आता दुसरं अंग सांगता. दुसरं अंग काय आहे? शौच, संतोष, तपः, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी नियमः. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. हे 5 काय आहेत? नियम आहेत योगानी पालनाचे. शौच, शौच म्हणजे शुद्धता. शुद्धता. शुद्ध करणे. स्वच्छता शुद्धता. शुद्धता, स्वच्छता. हं. मग शौच. दुसरं संतोष. संतोष. संतोष समाधान. म्हणजे समाधान राहणे. समाधान राहणे. समाधान राहणं म्हणजे देरे हरी पलंगावरी काही न नाही, करता प्रयत्न सेविल्यानंतर निश्चित राहणे, कामच आहे त्या करायचं नाही. परिस्थितीत नाही, आहे त्या प्रयत्न परिस्थितीत करून आनंदी जरी राहणे. अपयश आलं संतोषात तरी त्यात सदनुत्तम समाधान राहील. सुखलाभ. सांगा ना. आहे त्या परिस्थितीत समाधानी राहणे. नाही, आहे त्या प्रयत्न परिस्थितीत करून काम न करता जे प्रयत्न मिळेल ते करून खायचं असं कसं? हा. नाही. तर पूर्ण प्रयत्न पुरुषार्थ करून. करून काय सांगतो मी, ऐका नक्की परत. पूर्ण पुरुषार्थ करूनही, बरं का, पूर्ण पुरुषार्थ करून जी परिस्थिती प्राप्त होईल त्या परिस्थितीमध्ये समाधानपूर्वकता स्वीकारणे म्हणजे संतोष होय. शौच झालं, संतोष. त्यानंतर तिसरं काय असेल? तप. तप. तप, तप म्हणजे काय आहे? निश्चय. सहन करणे. काय म्हणायचं? क्षुधा, तृषा, मान, अपमान, लाभ, हानी, तपो द्वंद्व सहनम. क्रियायोगाच्या वेळेस मी सांगितलं होतं तपो द्वंद्व सहनम. हो. द्वंद्व सहन करणे म्हणजे तप होय. तपो स्वधर्मवर्तित्वम. तप म्हणजे स्वधर्माचं आचरण करणे म्हणजे तप होय. कशी वाईट परिस्थिती, विपरीत परिस्थिती जरी आली तरी धर्मापासून च्युत न होणे याचंच नाव तप आहे. ते तप झालं. तप. परत शौच, संतोष, तप, स्वाध्याय. स्वाध्याय काय आहे? सुअध्ययनम स्वाध्याय. कादंबरी कथा नाही, मोक्षशास्त्र अध्ययनम स्वाध्याय. मोक्षशास्त्राचं अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय होय. जप करणे कसा? तज्जपस्तदर्थ भावनम. हे म्हणजे स्वाध्याय होय. उपनिषदांचा, संत वाङ्मयाचा, मोक्ष प्राप्तीची साधनांचा अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय होय. ठीक आहे. स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. तर ईश्वर काय आहे? आपल्याला 3 वेळा झालेला आहे. ईश्वर, ईश्वर प्रणिधान इत्यादी इत्यादी. ते ईश्वर प्रणिधान हे 5 मिळून काय आहेत? नियम. हे 5 काय आहेत? नियम. मग पहिलीचा वर्ग, पहिली पायरी काय आहे? यम. दुसरी पायरी काय आहे? नियम. आणि तिसरी पायरी आहे आसन. बरं का? जे अपेक्षित आसन कधी प्राप्त होतं माहितीये? यम नियम ज्यांनी पालन केलेले त्यांनाच असं आसन प्राप्त होतं. असं आसन प्राप्त होतं ते आपण पुढे पाहणार आहोत. थांबावं का आपण? थांबूया. शौचाबद्दल जास्ती बोलायचंय मला. सर उद्या तास शौचाबद्दल आहे? बोलणार आहे. उद्या पण तास आहे संध्याकाळी? हो आहे आहे. उद्या आहे. जर उद्या दाळिंबे सरांनी 7 ते 8 घेतले तर मी 8 ते 9 घेईन. ठीक आहे. आता यामध्ये आणखी एक गंमत अशी आहे की फल सांगत असताना यम नियमामध्ये यमातील अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यांचं एका सूत्रामध्ये फल सांगितलंय. बरं का? परत नियम जे आहेत शौच, संतोष, तप, स्वाध्याय यांचं सुद्धा एक सूत्रात सांगितलंय. त्यापैकी शौचाला 2 सूत्र आलेली आहेत. प्रवीण सर, शौच पालन, शुद्धता पालन किती महत्वाची आहे हे सुद्धा 2 सूत्र घेतलेत पतंजलीने शुद्धी पालनाबद्दल. बाकीच्या गोष्टी एका सूत्रामध्ये सांगितल्या, परंतु शौच हे 2 सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामुळे आपण उद्या याबाबत सविस्तर चर्चा करूया, सविस्तर अध्ययन करूया त्याचं. मला आवडलेलं सूत्र आहे ते शौचाचं. कारण शौचाबद्दल आताच्या संकल्पना वेगळ्याच आहेत. धर्मशास्त्रीय संकल्पना, योगशास्त्रीय शौच संकल्पना. शौच म्हणजे शुद्धी. कशाला शुद्ध म्हणायचं? कोणी कोणी म्हणतात मन शुद्ध असलं की झालं, काही हरकत नाही. अशी काही शुद्धी आहे काही लोकांची. मग शुद्धी कशाला म्हणायची? मग काही जण शरीर शुद्ध करतात, मनाला पाहतच नाहीत. मग ते शुद्धी कशी?
तर शास्त्राला अपेक्षित कशी शुद्धी आहे, महर्षी पतंजलीला अपेक्षित अंतर्बाह्य. कशी शुद्धी आहे आणि धर्मशास्त्राला अपेक्षित कशी आहे, हे शुद्धीचं आपण वर्णन उद्या करणार आहोत. ठीक आहे, आपण थांबूया. कुणाला काही विचारायचंय का? विचारू शकतात.